कृष्ण सर्वांना. आज आपण चैतन्य महाप्रभू यांचं चरित्र म्हणजे जे भगवान स्वयं आहेत श्रीकृष्ण, तर त्यांचं चरित्र आपण अभ्यासणार आहोत. त्याआधी आपण नेहमीप्रमाणे गुरुवंदना आणि प्रार्थना घेऊया आणि आपल्या आजच्या अभ्यासाला सुरुवात करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च. श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधाकान्त नमस्तुते. तप्त काञ्चन गौरांगी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो ॐ विष्णुपदाय कृष्णाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्री चैतन्य महाप्रभु की जय हो. श्रील प्रभुपाद की जय हो. गुरु महाराज की जय हो. श्रील प्रभुपाद की जय. श्रील प्रभुपाद यांच्या द्वारा आज आपण चैतन्य महाप्रभू की ज्यांना महावदान्य म्हटले, इतके करुणेचा सागर असलेले कृपाळू दयाळू असे प्रत्यक्ष स्वयं भगवान जे आहेत, 500 वर्षापूर्वी चैतन्य महाप्रभूंच्या स्वरूपामध्ये एका संन्यासाच्या वेशामध्ये म्हणजे एक भक्त बनून भगवान श्रीकृष्णांचे त्यांनी अवतार धारण केला. म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी स्वयं अवतार धारण केला. मग त्यामागची कारणं कोणती होती किंवा तो अवतार कसा म्हणजे घडला, तर हे सगळं आपण अभ्यासणार आहोत. त्याआधी आपण आपले जे चैतन्य महाप्रभू आहेत तर त्यांच्या चरणी आपण साष्टांग प्रणाम करूया, वंदन करूया, आणखी त्यांची आरती गाऊया आणि आजच्या अभ्यासाला सुरुवात करूया. श्री भक्तिविनोद ठाकूर यांनी रचलेली गौर आरती जी आहे, तर त्याचा अर्थ अत्यंत सुंदर आहे, भावार्थ. तर त्याचा अर्थ असा होतो की आपले जे चैतन्य महाप्रभू आहेत तर ते त्यांची म्हणजे त्यांची जी गंगा किनारी एक कुंज आहे, म्हणजे वेगवेगळे असे जे गंगा किनारी मंदिर आहेत, तर तिथे एक कुंजमध्ये गंगा किनारी आरती होत होती आणि ती आरती ऐकल्यावर ते कर्णमधुर स्वर ऐकल्यानंतर भक्तिविनोद ठाकूर जे आहेत तर त्यांनी केलेली ही रचना आहे. तर आपले जे चैतन्य महाप्रभू आहेत त्यांच्या म्हणजे त्यांच्या आपल्या स्क्रीन पंचमहातत्व आपण पाहिलं तर त्यांच्या म्हणजे आपल्या
आपण स्क्रीनकडे जेव्हा चेहरा करून असतो, तर आपल्या डाव्या बाजूला म्हणजे त्यांच्या उजव्या बाजूला येतं. तर नित्यानंद प्रभू आहेत आणि आपल्या उजव्या बाजूला म्हणजे त्यांच्या डाव्या बाजूला गदाधर पंडित आहेत आणि त्यांच्या दोन्ही बाजूला मग अद्वैताचार्य आणि श्रीवास प्रभू आहेत. मग ते काय करतात, तर त्यांच्या मस्तकावर चामर आणि छत्र म्हणजे मस्तकावरती छत्र त्यांना म्हणजे जे आपण त्यांना म्हणजे जे एक छत्ररूपी, छायारूपी असं द्यायला म्हणजे एक आदर म्हणून आपण छत्री पाहिली असेल पहा भगवंतांना पण आपण छत्र म्हणजे घेऊन असतो सेवेसाठी. तर अशा पद्धतीने ते उभे आहेत. किंवा ह्या इतर सेवा पण आहेत चामर किंवा वारा घालणं तर ह्यासाठी ते उभे आहेत. मग चैतन्य महाप्रभू एका सोन्याच्या सिंहासनावर विराजमान आहेत. मग आपल्या घरातले जसे ज्येष्ठ असतात ते आरती करतात ना भगवान जे आहेत त्यांची. मग तसंच आपले वसुदैव कुटुंबकम हो की नाही कृष्णांचं कुटुंब इतकं मोठं आहे. मग तिथले जे आदिपुत्र म्हणजे कोण ब्रह्माजी ते काय करतात तर श्रीकृष्णांची चैतन्य महाप्रभूंच्या स्वरूपात जे सोन्याच्या सिंहासनावर बसलेत तर त्यांची आरती करतात आणि अन्न देवतागण सुद्धा तिथे उपस्थित आहेत पहा मग आपण सुद्धा आनंद घेणार आहोत. मग श्रीकृष्ण जे आहेत ते तेव्हा चैतन्य महाप्रभूंच्या रूपात आले तेव्हा त्यांचे अन्य पार्षद जे आहेत म्हणजे नरहरी किंवा मुकुंद, वासू म्हणजे वासुघोष तर ह्यापैकी नरहरी काय करतायत त्यांना चामर आहेत तर त्या म्हणजे ते चामर सेवा देत आहेत. तर मुकुंद, वासुदेव हे काय आहेत कुशल गायक आहेत. मग ते कीर्तन करतायत बरं का. मग असं सुंदर कीर्तन इतकं छान चाललंय की शंख, करताल, मृदुंग ह्यांचा मधुर ध्वनी जो आहे त्यामुळं सगळं असं ऐकायला खूप छान वाटतंय आणि आपण सुद्धा त्या आनंदात नाचतो, गातो आहोत पहा. आणि मग चैतन्य महाप्रभूंचं मुखमंडल कसं आहे त्याला उपमा कशी देतात भक्तिविनोद ठाकूर तर करोडो चंद्रमा म्हणजे भरपूर असे म्हणजे करोडो चंद्रमा जेव्हा चमकतील तेव्हा त्यांनी जो प्रकाश निर्माण होईल असं चमक आणि असं म्हणजे जी चमक आहे तर ती चैतन्य महाप्रभूंच्या मुखकमल किंवा मुखमंडल जे आहे तर त्याच्यावर त्यांना अनुभवायला पाहायला मिळत आहे आणि मग त्यांच्या गळ्यामध्ये माळा कशा आहेत तर तिथली जी काही वनं आहेत गंगा किनारी तिथली सगळी फुलं आणून त्यांच्या माळा अशा त्यांच्या गळ्यामध्ये शोभतायत की म्हणजे त्या म्हणजे त्या एक दिव्य चैतन्याने अशा चमकत आहेत. मग आता महादेव म्हणजे पहा हं, की जेव्हा अमृत समुद्र मंथनातून आलं, तर त्यावेळेला ते प्राशन करणारे होते ते कोण होते? देव होते. मग आता हलाहल विष जेव्हा आलं, तेव्हा ते प्राशन करणारे कोण होते? तर महादेव. असे आपले जे महादेव आहेत, तर ते महादेव आणि शुकदेव गोस्वामी आणि नारद मुनी ह्यांचे कंठ म्हणजे हे सगळं दृश्य पाहून प्रेमाने म्हणजे त्या दिव्य प्रेमामध्ये ते स्थित आहेत भगवंताविषयी. तर ते त्या प्रेमाच्या आवेगाने म्हणजे ते अगदी गदगद झालेत. आणि मग भक्तिविनोद ठाकूर काय म्हणतात, की पहा आमच्या असं चैतन्य महाप्रभू जे आहेत, तर त्यांचं सगळं वैभव पहा. तर असं साधारण त्या आरतीचा सुंदर मतितार्थ आहे. तर आपण ती गाऊया आणि आपल्या आजच्या अभ्यासाला सुरुवात करूया. की बजायो जय गौराच्या दे आरतिक शोभा जानावी तटमने जगमान लोभा की बजयो जय गौराच्या दे आरतिक शोभा जानावी तटवने जगमान लोभा दक्षिणेने ताई छांद बामे गदाधर निकटे अद्वैत श्रीनिवास छत्रधर की बजयो जय गौरा चांदे आरतिक शोभा जानवी तटवने जगमान लोभा बसियाचे गौरचंद रत्नसिंहासने आरती करीना ब्रह्मा आदिदेव गाणे की बजयो
जय गौरा चांदेर आरतिक शोभा, जानवी तटवाने जगमा शोभा, नरहरि अधिकोरी चामरा नरहरि अधिकोरी चामरा संजय मुकुंद वासु घोष आदिगाय, संजय मुकुंद वासु घोष आदिगाय, कि बजयो जय गौरा चांदेर आरतिक शोभा, जानवी तटवने जगमान लोभा, शंख बाजे घंटा बाजे बाजे करताल, शंख बाजे घंटा बाजे बाजे करताल, मधुर मृदंग बाजे परम रसाल, मधुर मृदंग बाजे परम रसाल, कि बजयो जय गौरा चांदेर आरतिक शोभा, जानवी तटवने जगमान लोभा, बहुकोटि चंद्र जिनिवाद उज्ज्वल, गल देशे वनमाला करे जलमाला, गल देशे वनमाला करे जलमाला, कि बजयो जय गौरा चांदेर आरतिक शोभा, जानवी तटवने जगमान लोभा, शिव शुक नारद प्रेमे गात गात, शिव शुक नारद प्रेमे गात गात, भक्ति विनोद देखे गौरार संपद, भक्ति विनोद देखे गौरार संपद, कि बजयो जय गौरा चांदेर आरतिक शोभा, जानवी तटवने जगमान लोभा, जानवी तटवने जगमान लोभा। श्री चैतन्य महाप्रभु की जय हो, श्री गौर आरती की जय हो। हरे कृष्ण। आता आपण आजचा आपला अभ्यास सुरू करणार आहोत। हरे कृष्ण सर्वांना। कुमुद माताची एक जबाबदारी तुमच्याकडे, की जेव्हा सगळे जमतात आपल्या क्लासला, येस माताजी, अटेंडन्स लिंक शेअर करायची मला। ते तर आहेच, पण एक छान सेवा आपला माझं लिंक म्हणजे लॅपटॉप लिंक होईपर्यंत ज्यांना इच्छा आहे त्यांनी भजन गायची, वैष्णव सॉंगची पीडीएफ त्यांना मी तुम्हाला शेअर करून देते ती पीडीएफ आता आपल्या ते ह्याच्यामध्ये आहे। बघ गायचं, एखादं भजन, एखादं मुखडा पद आपण येस येस अंडरस्टूड। येस येस माताजी, येस। एक मंगल आरती, दर्शनार्थी आणि एक दुसरी एक वैष्णव भजनची मी पीडीएफ शेअर करते आपल्या या इनिशिएशनच्या ग्रुपमध्ये। शिकतोय तर मग आपण आता काय करायचं सगळ्यांनी, की क्लास सुरू होईपर्यंत एखादं भजन कोणीही गायचं, इच्छेनं स्वइच्छेने भगवंतांच्या चरणी ही सेवा द्यायची। हो माताजी, एक काम करा माताजी, मी हे जे तिन्ही पीडीएफ जी आहे ना मी तुम्हाला शेअर केलेली आहे, तुम्ही ते याच्यामध्ये तुमच्या त्या सदाचारच्या ग्रुपमध्ये देऊन टाका, कारण माताजी मी तिथे जॉईंट नाहीये। मी घाले फक्त आता सगळ्यांसाठी सेवा। आणि माताजी डीओटी 2 जमले 3 जमले सुरू झाले की भजन सेवा ज्यांना इच्छा आहे त्यांना
करायला सांगायची. जे बिलकुल. गाऊ शकतात काही त्यांच्या इच्छेनं नरसिंह आरती गाऊ देत, तुलसी आरती गाऊ देत, जे आहे ती भगवंतांच्या चरणी आपण सेवा करायची. सगळ्यांना काही पाठ नसतात, मुखोद्गत नसतात भजन, तर आपण सेवा देऊ शकतो वैष्णव सॉन्ग जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये पाहून. हां. पण आता आपण अशा पद्धतीने एक सुरुवात करूया. अशी सर्वांच्या चरणी प्रार्थना आणि प्रेमळ विनंती. तर आपण असं भक्तीमध्ये यायला प्रयत्न करायचे. म्हणजे भजन किंवा आरती त्याचं महत्व काय? ते आर्ततेनं आतून आली पाहिजे भगवंतांना. आपण काय करतो? ती प्रार्थना करतो किंवा ती विनवणी असते किंवा तो भाव असतो आणि ते प्रेम असतं आपलं. तर आपण इथे तेच शिकायचंय सगळं सदाचारमध्ये. तर आपण आता पुढच्या क्लासपासून सगळ्यांनी अशी सुरुवात करूया. आपल्याला जे येतात 4 ओळी त्या म्हणायच्या, पण म्हणायच्या आपण. असा प्रयत्न करूया सगळ्यांनी. आणि कुमुद माता जे आहेत मदत करायला, ते खूप छान सगळं शिकवतात की नाही सगळ्यांना श्लोक आणि भजन. माताजी खरं सांगू तुम्ही जे भजन म्हणतात ते मला तर माहिती पण नाहीये. हं. मला खरंच नाही माहिती तुम्ही जे म्हणताय माताजी खरोखर. सिरियसली. म्हणजे ते तुमच्याकडे जे भजन जे आहे ते मला शिकायला अजून खूप वेळ लागेल माताजी असं आहे. नाही मला तर आपण 4 का 5 सारखेच येतात. ते फार जास्ती नाही येते आणि ते एवढं नाहीये सामान्य माताजी माझं. प्रयत्न करायचे आपण, पण जी, जी. करायचे. बिलकुल. ठीक आहे. प्रयत्न करू माताजी. नक्की, हां. नक्की. आता करेक्ट. आपण आजचा अभ्यास सुरू करूया. तर महाप्रभूंच्या विषयी आता आपण समजून घेणार आहोत. तर महाप्रभूंचा जो अवतार आहे चैतन्य महाप्रभूंचा, तर तो 500 वर्षापूर्वी झाला. तर तो होण्यामागे काही कारणं होती. तर आता महाप्रभू कोण आहेत? तर भगवान स्वयं श्रीकृष्ण आहेत आणि मग त्यांचा भाव कोणता आहे? तर राधा-राणींच्या भावामध्ये आहेत ते. तर अशा पद्धतीनं जे भगवान आहेत, तर त्यांचं या पृथ्वी तलावर अवतरण झालं. मग आता ते कशा पद्धतीने झालं आणि त्याची कारणं काय होती, ती आपण समजून घेणार आहोत. तर त्याची पुढची स्लाईड घेऊया. हां. आता इथे पहा, त्यांचा 18 फेब्रुवारी रोजी त्यांचा जन्म झाला. त्यानंतर तो जो आहे जन्म झालेलं हे जे ठिकाण आहे हां, तर ते पहा इथे आहे. 1800 म्हणजे 46 सालचा त्यांचा जन्म आहे आणि ते जे साल हे ते जे अ, जे काय म्हणतात त्याला नीम ट्री हां, तर त्याच्या म्हणजे म्हणजे त्याच्या म्हणजे छायेखाली त्यांचा जन्म झाला म्हणून त्यांना निमाई म्हणतात. तर हे ते नीम ट्री आहे बरं का. प्रत्यक्ष तिथे आहे हां. तर कृष्णांच्या कृपेने मला तो दर्शन लाभ झाला आणि खरोखर ते असंच म्हणजे आहे. जे म्हणजे हा जो नीमवृक्ष आहे तो इथे अशाच पद्धतीची ही दिसते ना ही पाटी आहे बरं का. इथे बर्थ प्लेस ऑफ मायापूर आणि इथे म्हणजे इथे पूजा करतात भाविक येऊन सेवा म्हणजे अशा पद्धतीने सेवा म्हणजे होतात वेगवेगळ्या धूप सेवा, आरती सेवा सगळ्या होतात अशा. जशी आपण भगवंतांची सेवा करतो ना, तसं हे पवित्र स्थान आहे आणि इथे सेवा होते. म्हणजे अगदी मला आठवतं की ह्या इथे म्हणजे आणि ते अगदी भक्तिभावाने काय करतात सगळे तर दर्शन म्हणजे घेतात साष्टांग दंडवत घालतात किंवा पंचांग प्रणाम घालतात माताजी आणि त्यानंतर इथली जी विभूती आहे ना, म्हणजे इथली जी रज आहे ना, ती लावून घेतात आपल्या कपाळाला. तर असं सुंदर दर्शन घेण्याचा लाभ इथे मला यावर्षी कृष्णाच्या कृपेने मिळाला. तर अगदी असंच्या असं आहे बरं का, चित्रात जसं दाखवलंय ना, तर असंच्या असं आहे. तर आपल्याला तो भाग लक्षात येईल. तर ह्यासाठी तर म्हणजे हे थोडंसं मी वर्णन सांगितलं. तर त्यांचा 18 फेब्रुवारी 1486 साली त्यांचा जन्म झाला. नदिया गावामध्ये ते पश्चिम बंगालमध्ये स्थित आहे. हां, तर तिथे त्यांचा म्हणजे जन्म स्थान जे आहे, तर ते नदिया गाव म्हणून आहे. तर तिथे तो त्यांचा जन्म झाला. आता पुढे जाऊ आपण. हो, त्याची पुढची स्लाईड घेऊया. हां. तर हे त्यांचे जे आई-वडील आहेत, तर त्यांचं चित्र आहे. आणखी हे जे बाळ दिसतंय, तर हे महाप्रभूंच्या स्वरूपात आहे. तर हे देखील अर्चविग्रह त्यांचं म्हणजे अर्चविग्रहाच्या स्वरूपात त्यांचे आई-वडील जे आहेत, तर त्यांच्या प्रतिमा तिथे आहेत आणि अगदी असंच मंदिर आहे तिथे. हे जे आपण आत्ता वृक्ष पाहिला, तर त्याच्या समोरच हे मंदिर आहे. म्हणजे जी लीलास्थळी आहे नदियामधली, तर तिथलं हे चित्र आहे. आपल्याला लक्षात यावं म्हणजे आपल्याला तिथे आपण म्हणतो ना व्हर्चुअल दर्शन तरी मिळतंय. तर ते काय आहे हे सांगायचा मी थोडासा उलगडून प्रयत्न करते. तर त्यांचे जे आई-वडील आहेत, तर त्यांचे हे अर्चविग्रह आहेत आणि
त्यांच्या मांडीवर जे बाळ आहे तर ते म्हणजे चैतन्य महाप्रभू आहेत. माताजी तुम्ही म्यूट राहिलाय. सॉरी माताजी, माझं मी पॉज केलेलं, तुम्ही हे झालेलं ना बंद म्हणून. असं नाही माताजी, हरकत नाही. मग आता चैतन्य महाप्रभू जे आहेत तर ते जे आहेत तर ते नवद्वीपात अवतीर्ण झाले पहा. मग ते कसे अवतीर्ण झालेत तर एखाद्या सिंहाप्रमाणे अवतीर्ण झालेत. सिंहाचं बळ असल्यासारखं आणि सिंहाच्या गर्जनेप्रमाणे त्यांचा प्रचंड ध्वनी आहे. म्हणजे सिंह जसं प्रत्येक जीवाच्या म्हणजे त्याचं उपमा कशी दिली आहे पहा. सिंह प्रत्येक जीवाच्या म्हणजे आपल्यासारख्या जीवात्म्याच्या हृदयाच्या अंतर्मुख निवास करतो हा सिंह चैतन्य महाप्रभूंच्या स्वरूपातला. म्हणजे प्रत्येक स्वरूपात आपल्या हृदयामध्ये भगवान वास करत असतात. त्यांच्या गर्जनेनं पापरूपी अशा पद्धतीने आता माईक कुणाचं तरी अनम्यूट आहे, म्यूट करेल. तर अशा पद्धतीनं जे चैतन्य महाप्रभू आहेत तर ते ह्या पापरूपी हत्तीला घालवून देण्यासाठी आता हे पुरुषोत्तम भगवान आहेत स्वयं. ते कलियुगाच्या प्रथम संध्येला म्हणजे संध्याकाळच्या वेळी त्यांचा जन्म झाला या नदिया गावामध्ये प्रकट झालेत पहा. मग अशा पद्धतीने चैतन्य महाप्रभूंचं प्रकटीकरण झालंय. मग आता ते त्यांची कुठली आंतरिक कारणं होती की ज्याद्वारे म्हणजे कुठल्या आंतरिक कारणांसाठी भगवान जे आहेत तर ते प्रकट झाले होते तर ते आपण आता अभ्यासणार आहोत. हा, मग आता इथे आपण हा भाग समजून घेऊया की आता जी पुढची स्लाइड घेऊया आपण. बाह्य कारण आणि आंतरिक कारण तर ही अभ्यासतो. तर यामाग हे सगळं समजून घेण्यामाग काही म्हणजे विशिष्ट असे हेतू आहेत की त्याद्वारे चैतन्य महाप्रभूंचं जे आहे तर ते प्रकटीकरण झालं होतं. मग ती आंतरिक कारण कोणती आहेत तर ती समजून घेणार आणि ह्याचा सगळ्याचा संदर्भ आपल्याला आता पुढे जसजशा त्यांच्या लीला अभ्यासू तसा लक्षात येईल. तर आता इथे काय सांगितलंय तर चैतन्य महाप्रभू जे आहेत तर त्यांच्या अवतारामागले म्हणजे अवतारापाठी प्रकट होण्यापाठी जे आंतरिक कारण आहे तर ते कोणतं आहे तर ते समजून घेऊया. मग आता हे आंतरिक कारण म्हणजे काय आहेत ते आपण आधी समजून घेऊ की चैतन्य महाप्रभू स्वतःच्या 3 हेतूसाठी अवतीर्ण झाले. पहिला हेतू म्हणजे दिव्य कृष्ण प्रेमाचं आदान प्रदान. सर्वश्रेष्ठ अशा राधा राणी ज्या आहेत तर त्यांच्या त्या रसाचं म्हणजे स्थितीचं रसास्वादन करायचं. मग दुसरं कारण म्हणजे श्रीकृष्ण राधा राणी सोबतच्या दिव्य प्रेममय लीलांचं आगार आहेत. मग अशा प्रेमपूर्ण व्यवहाराचा विषय कोण आहे तर स्वतः श्रीकृष्ण आहेत, बरोबर की नाही. श्रीकृष्णांच्या विषयी म्हणजे त्यांच्याविषयी राधाराणींना प्रेम वाटतं. मग आश्रय कोण आहेत श्रीमती राधाराणी आणि विषय म्हणजे काय आहे तर म्हणजे असा जो विषय तर तो म्हणजे भगवंतांचा भगवंतांना जो आश्रय आहे अशा राधाराणींच्या जे भाव आणि प्रेम आहे तर ते रसास्वादन करायचंय. म्हणजे आता आपल्याला कोणाची भक्तिमय प्रेममय सेवा थोडक्यात करायची तर राधाराणींनी कोणाची केली श्रीकृष्णांची. म्हणजे काय झालं तर आश्रय या श्रीमती राधाराणी आहेत तर आणि प्रेमपूर्ण व्यवहार कोणाविषयी तर कृष्णाविषयी. म्हणजे अवतारामागचं दुसरं कारण काय होतं की स्वतःच्या दिव्य माधुर्य भक्तीची किंवा माधुर्य रसाची महिमा जाणून घेणं. म्हणजे असे कृष्ण कसे आहेत माधुर्यपूर्ण आहेत पहा. मग राधाराणींची जी कृष्णाप्रतीची ओढ आहे ना आकर्षण आहे ते अत्युच्च आहे. म्हणजे आपल्याला त्याची कल्पना पण करता येणार नाही एवढं दिव्य आहे ते असं आकर्षण किंवा ते प्रेम जे आहे आणि ते अत्यंत दिव्य स्तरावर आहे आणि अत्युच्च आहे. आणि मग अशी जी अनुभूती आहे त्या आकर्षणाची तर ती समजून घेण्यासाठी म्हणजे स्वतःच दिव्य माधुर्य कारण ती चित शक्ती आहे. राधाराणी म्हणजे कोण आहेत चित शक्ती आहेत भगवान श्रीकृष्णांच्या. मग त्या म्हणजे ते
चितशक्तीच्या स्वरूपात, जेव्हा भगवान स्वयं राधाराणीच्या स्वरूपात येतात, तर त्यावेळेच त्यांचा जो माधुर्य भाव आहे तो स्वीकार म्हणजे जाणून घेण्यासाठी श्रीकृष्णांनी काय केलं, राधाराणींचा भाव स्वीकारलाय. मग राधाराणींनी ज्या सुखाचं आस्वादन केलं, ज्या आनंदाचं आस्वादन केलं, ते आपल्याला घेता यावं ह्या इच्छेनं भगवान जे चैतन्य आहे ते जे भगवान श्रीकृष्ण हे चैतन्य महाप्रभूंच्या स्वरूपात अवतीर्ण झाले. हे त्यांच्या अवताराचं तिसरं कारण आहे. हे अंतरंग कारण आहेत बरं का. मग आता राधाराणी ज्या आहेत त्यांनी भगवंतांनी काय विचार केला पहा हं, की राधाराणींनी निश्चितच आपल्या संगतीचं सुख घेतलं. म्हणजे मी देखील मग त्यांच्या संगतीचं सुख घेतलंय. मग आता आम्हाला म्हणजे दिव्य युगुल जे आहेत आम्ही म्हणजे राधा आणि कृष्ण राधाराणीनं माझ्यापेक्षा अधिक सुख अनुभवलंय, असं भगवान श्रीकृष्णांना वाटतंय. पहा हं, म्हणजे भाव आणि प्रेम श्रीकृष्णांविषयी त्यांनी जे आहे त्यांचं जे समर्पित आहे, तर ते सुख त्यांनी जास्ती अनुभवलंय माझ्यापेक्षा, असं भगवान श्रीकृष्णांना वाटतंय. आणि म्हणून श्रीकृष्णाने हे समजून घेतलं, की मला राधा-राणींसारखी स्थिती म्हणजे ती भावस्थिती स्वीकारल्याशिवाय, अंगीकारल्याशिवाय हे काही अनुभवणं शक्य नाहीये. म्हणजे राधा-राणींची जी भावस्थिती आहे, ते सुख आणि प्रेम जे त्यांनी माझ्यापेक्षा जास्त अनुभवलंय भाव आणि प्रेमाच्या स्तरावर, ते मी कसं अनुभवेन? ह्यासाठी काय केलं मग श्रीकृष्णांनी चैतन्य महाप्रभूंच्या स्वरूपात अवतार घेतला आणि म्हणजे हे त्यांना अनुभवणं अशक्य आहे. मग तिची स्थिती कशी आहे श्रीकृष्णांना पूर्णपणे परकी आहे. तिचं भाव आणि प्रेम कसं आहे राधा-राणींचं श्रीकृष्णांविषयी, तर ते त्यांना पूर्णपणे परकी आहे म्हणजे माहिती नाहीये. मग असे जे कृष्ण दिव्य पुरुष आहेत आणि राधा-राणी ह्या अत्यंत पवित्र दिव्य नारी जी चित्शक्ती, आल्हादिनी शक्ती आहे. मग श्रीकृष्णांच्या वरील त्यांचं जे दिव्य प्रेम आहे त्यापासून मिळणारं दिव्य सुख अनुभवण्याकरता श्रीकृष्ण स्वतःच श्रीमती राधाराणी हिचं काय करतात भाव आणि तिच्यासारखं मग रंग शरीरकांती घेऊन चैतन्य रूपाने ते अवतीर्ण झाले पहा. आणि असे जे आहेत तर ते चैतन्य महाप्रभू आहेत आणि म्हणून त्यांचा आश्रय कोण आहे राधाराणी. म्हणजे राधाराणींसारखं भाव आणि प्रेम त्यांनी करायला शिकवलं आपल्याला. त्या भाव आणि प्रेमामध्ये आले आणि त्यांचं म्हणजे आश्रयासाठी विषय कोण आहे तर भगवान श्रीकृष्ण. तर अशा पद्धतीनं म्हणजे जेव्हा आता हे कसं समजून घ्यायचं तर जेव्हा जगन्नाथ स्वामी जे आहेत म्हणजे जगन्नाथजींचं आपलं मंदिर आहे तर जगन्नाथ स्वामी म्हणजे कोण आहेत तर भगवान स्वयं श्रीकृष्ण आहेत. आणि मग जेव्हा चैतन्य महाप्रभू आहेत तर त्यांच्यामध्ये राधा-राणींचा भाव आहे आणि ते प्रेम आहे. मग त्यावेळेला जेव्हा जगन्नाथ यात्रा संपन्न होते तर तिथे जगन्नाथांच्या अर्चविग्रहामधले जे भगवान स्वयं श्रीकृष्ण आहेत, तर तिथे म्हणजे त्यांचं दर्शन घ्यायला राधा-राणींच्या भावामध्ये म्हणजे राधा-राणींचा भाव आणि प्रेम ह्या रसामध्ये ते सुख अनुभवण्यासाठी, आनंद घेण्यासाठी चैतन्य महाप्रभू श्रीकृष्णांसमोर, राधा-राणी भावांसमोर भावाच्या रूपात जातात आणि सर्वोच्च नियंत्रक परमपरमेश्वर म्हणून श्रीकृष्ण स्वयं अर्चविग्रहांच्या स्वरूपात असतात आणि त्यांचं जे मिलन तिथे होतं रथयात्रेच्या माध्यमातून म्हणजे जेव्हा त्यांच्या अर्चविग्रह आणतात चैतन्य महाप्रभूंनी त्यांची जेव्हा म्हणजे चैतन्य महाप्रभू त्या रथयात्रेत सामील व्हायचे आणि त्यांची जेव्हा भेट होते आणि त्यांचं प्रत्यक्ष त्या रथयात्रेमध्ये त्या अर्चविग्रह आणि भगवान स्वरूपात जे चैतन्य महाप्रभू आहे त्यावेळेला ते राधा-राणीच्या भावात असतात आणि जगन्नाथाच्या स्वरूपात जे असतात ते भगवान कृष्ण असतात. अशी त्यांची वृंदावनात झालेली ती वृंदावनात 100 वर्षानंतरची जी भेट आहे म्हणजे हे जे युगुल आहे ते अनंत काळासाठी स्वतंत्र झालेलं होतं. तर ते पुन्हा एकत्र येतात आणि त्यांचं जे मिलन आहे तर ते म्हणजेच काय आहे तर ती जगन्नाथ यात्रा आहे. म्हणजे हे उदाहरण मी का दिलं तर आपल्याला हे समजू यावं की राधा-राणींच्या भावामध्ये भगवान चैतन्य येतात आणि ते सुख आणि ते आनंद आस्वादन करतात म्हणून त्यांचा आश्रय आहे श्रीमती राधाराणी आणि विषय कोण आहेत म्हणजे कोणावर प्रेम करायचं ते म्हणजे कोणाविषयी प्रेम करायला शिकायचंय त्यांना आणि कोणाविषयीचा भाव हवाय तर श्रीकृष्णाविषयीचा जे राधाराणींनी केलं श्रीकृष्णाविषयी त्यांचा भाव आणि प्रेमाचं प्राकट्य जे त्यांनी केलं माधुर्य भावामध्ये म्हणजे माधुर्य भावामध्ये त्या होत्या तर त्या स्थितीमध्ये होत्या तर त्या स्थितीमध्ये ती स्थिती अनुभवण्यासाठी चैतन्य महाप्रभू यांचं ह्या पृथ्वी तलावर राधाराणींच्या भावामध्ये प्राकट्य होतं. मग आता हे त्यांच्या
अंतरंग कारणांपैकी पहिलं कारण आहे. म्हणजे इथं काय म्हणलंय, राधाकृष्ण प्रणय विक्तीर आल्हादिनी शक्तीर अस्मद एक एक मानव अपि भुवि पुरा देहि भेदम गतितया चैतन्याख्यातं प्रकटम अधुना तद्दैव कैव अप्तम राधा भाव द्युती सुवलितम नामी कृष्ण स्वरूपम. म्हणजे काय की हे जे आहेत तर हे राधा भावामध्ये आलेले चैतन्य महाप्रभूंच्या स्वरूपातले जे भगवान आहेत तर ते राधा राणी म्हणजे कोण आहे, म्हणजे राधा कृष्ण प्रणयामधली जी म्हणजे हे जे युगुल आहे ह्याच्यातली जी अनादिनी शक्ती आहे तर ती एकमेव अशी अभूतपूर्व अशी जी शक्ती आहे. देहभेद आहे त्यांच्यामध्ये, देहभेदम म्हणजे काय की देहभेद आहे पण भगवंतांची शक्तीच आहेत राधा राणी. म्हणजे शक्ती आणि शक्तिमान कधी अभिन्न म्हणजे कधी एकमेकांपासून भिन्न नसतात, म्हणजे अभिन्न आहेत ते. मग त्यामुळं राधा राणी म्हणजे स्वयं भगवानच आहेत, फक्त ते त्यांच्या शक्तीचं प्राकट्य आहे. म्हणजे यांचे देह आहेत अभूत म्हणजे असे ते एक यांचं एकमेव म्हणजे ते एकच आहेत पण त्यांचे देह वेगवेगळे आहेत आणि असे जे आहेत तर ते चैतन्य महाप्रभूंच्या स्वरूपात ह्या पृथ्वी तलावरती राधा भावामध्ये आणि सोनेरी रंग म्हणजे गौरवर्ण असं असलेलं आणि कृष्णा म्हणजे स्वतः कृष्णच म्हणजे कृष्णांचं नाव घेऊन म्हणजे चैतन्य महाप्रभू म्हणजे स्वतः कृष्णच म्हणून ते प्रकट झालेले आहेत. मग हे त्यांचं पहिलं कारण आहे. तर पुढे जाऊ आपण. आता अद्वैत आचार्य यांनी भगवान श्री चैतन्य आहेत म्हणजे चैतन्य महाप्रभू आहेत तर त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रार्थना केल्या पहा. तर त्या कोणत्या आहेत त्या आपण समजून घेऊया. म्हणजे त्याआधी आपण समजून घेऊ की राधा राणी ज्या आहेत तर त्या कोण आहेत, राधिकायन कृष्णेर प्रणय विकार स्वरूप शक्ती राधिनी नामयाहार. म्हणजे श्रीमती राधा राणी श्रीकृष्णांच्या प्रेमाचं म्हणजे ज्या रूपांतर आहेत त्यांची ती अल्हादिनी शक्ती आहेत आणि लादिनी कराय कृष्णे आनंद स्वादन लादिनी द्वारा करे भक्तेर पोषण. म्हणजे ही अलादिनी शक्ती जी आहे ती श्रीकृष्णांना आनंदाचे आस्वादन करते आणि भक्तांचं पोषण करते. म्हणजे भक्तांना भक्ती कोण देते तर ही अलादिनी शक्ती म्हणजेच कोण तर राधा राणी देते. म्हणून ही भक्ती आणि प्रेम भगवंताविषयी हे कोण देतात तर राधा राणी देतात पहा. अशा ज्या राधा राणी ज्या आहेत तर त्यांचा भाव घेऊन भगवान श्रीकृष्ण हे इथे प्रकट झाले पृथ्वी तलावर. आता आपण पुढे जाऊ. आता अद्वैत आचार्यांनी त्यांना प्रकट होण्यासाठी ज्या सगळ्या प्रार्थना केल्या होत्या तर त्या कोणत्या होत्या तर त्या आता आपण समजून घेणार आहोत. हा तर आता अद्वैत आचार्य होते तर ते कसा विचार करायचे पहा. अद्वैताचार्यांनी कसा विचार केला तर ते काय म्हणाले, श्रीकृष्णांना ते म्हणाले की आपणी श्रीकृष्ण यदी करेन अवतार आपणे आचारी भक्ती करेन प्रचार. जर अवतार म्हणून श्रीकृष्ण येत असतील तर ते स्वतःच्या व्यक्तिगत उदाहरण देऊन लोकांना भक्तीचा प्रचार करतील असं ते म्हणाले. मग आता ते पुढे काय म्हणाले तर म्हणजे नाम विनु कलिकाले धर्म नाही हार कलिकाले कैचे हबे कृष्ण अवतार. म्हणजे काय की वर्तमान कलियुगात भगवान संकीर्तनाविना कोणताही धर्म नाहीये आणि ह्या युगात श्रीकृष्ण अवतार घेऊन मग कसे प्रकट होणार असं त्यांना वाटतंय. हा आणि मग आता पुढे ते काय म्हणतात, मग यासाठी मी काय करेन की शुद्ध भावाने श्रीकृष्णांची आराधना करेन आणि दीन भावनेने अखंडपणे त्यांच्या चरणी विनंती करेन. शुद्ध भावे करीबे कृष्णेर आराधना निरंतर सदैन्य करीबे निवेदन. म्हणजे अशा पद्धतीने मी सदैव त्यांच्या चरणी दीन भावनेनं अखंडपणे प्रार्थना करेन. इथे चित्रात आहे पहा. हेच इंग्लिश मध्ये मी जे सांगते हे इथे लिहिलंय तर याचा अर्थ मी श्लोकाचा संदर्भ देऊन सांगते की ज्यामुळे आपल्याला लक्षात येईल. मग आता पुढे ते काय म्हणतात की आनिया कृष्णेर करो कीर्तन संचार तबेसे अद्वैत नाम सफल अमार. जेव्हा मी दिव्य नाम संकीर्तनाचा शुभारंभ करायला श्रीकृष्णांना प्रवृत्त
तृप्त करायला, म्हणजे त्यांनी यायलाच हवं असं समर्थ करेल, म्हणजे होईल माझी प्रार्थना, माझी तेवढी तळमळ जेव्हा होईल तेव्हा माझं अद्वैत नाव सफल झालं असं मी म्हणेन. इतक्या तळमळीनं ते विचार करून प्रार्थना करायचे पहा. आता आपण पुढे जाऊया. हां. मग आता अद्वैताचार्य नी जे म्हणजे आता मी सांगितलं ते ह्या स्लाइडमध्ये त्यांनी विचार काय केला आणि आपण आता चर्चा केली ते ह्या 2 स्लाइडमध्ये आपण अभ्यासलं. मग ते काय म्हणतात, की अ, अशा पद्धतीनं जेव्हा मी तळमळीने त्यांना प्रार्थना करेन, त्यावेळेला काय होईल तर ते त्या माझी जी प्रार्थना आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचून ते श्रीकृष्ण इकडे नाम संकीर्तनाचा शुभारंभ करायला पृथ्वी तलावर यायला म्हणजे म्हणजे त्यांना भाग पडेल आणि अशा रीतीनं मी जेव्हा समर्थ होईल तेव्हाच माझं अद्वैत नाव सफल झालं असं होईल. मग आता आपण आराधना करून त्यांना कसं वश करावं असा विचार करत असताना त्यांच्या मनात काय आलं पहा हं. आता म्हणजे मी प्रार्थना करेन इथपर्यंत त्याने ठरवलं. मग मी अशा शुद्ध भावाने प्रार्थना करेन आणि मग आता मी श्रीकृष्णांना कसं वश करेन असं त्यांच्या मनात विचार आला. मग आता ते आपण पुढे अभ्यासूया. हो, त्याची पुढची स्लाईड. हां. मग आता जेव्हा त्यांच्या मनात असा विचार आला, तेव्हा तुलसी दल मात्रेण जलस्य चिलुकेन वा विक्रीणते स्वमात्मानं भक्तेभ्यो भक्तवत्सल. भगवान कृष्ण जे भक्तांविषयी स्नेहाने भरलेले असतात, त्याला म्हणायचं भक्तवत्सल. भगवान जे आहे तर केवळ एक तुलसी दल आणि ओंजळवर पाणी आपण भगवान श्रीकृष्णांना जेव्हा अर्पण करतो, तेव्हा भगवान श्रीकृष्ण स्वतःला देखील विकून टाकतात. याला म्हणायचं भक्तांसाठी भगवान भक्तवत्सल असणे. म्हणजे काय भक्तवत्सल या शब्दाचा अर्थ समजून घेऊ. म्हणजे जसं अर्जुनाचं सारथ्य केलं त्यांनी, हो की नाही? तसं किंवा बलरामजींचे त्यांनी पाय चेपले, गोपीजनांची सेवा केली. मग हे काय भगवान भक्तवत्सल असल्याचं उदाहरण आहे. भक्तांच्या प्रेमापोटी ते काय करतात? एक फक्त तुळशी दल आणि ओंजरवर पाणी अर्पण केलं की ते स्वतःला देखील विकून टाकतात. पहा, इतकं भक्तांच्या विषयी त्यांना प्रेम आहे आणि असंच अद्वैत आचार्यांविषयी त्यांना प्रेम आहे पहा. म्हणजे काय? कृष्ण के तुलसी दल जल देई जन तार ऋण शोधिते कृष्ण करेना चिंतन. जल तुलसीर सम किचू घरे नाही धन. म्हणजे काय? जे कोणी हा महत्वाचा श्लोक आहे, सगळ्यांनी ऐकायचा अर्थ. जो कोणी तुळशी आणि जल श्रीकृष्णांना अर्पण करतो, त्याच्या ऋणातून मुक्त होण्याचा मार्ग सापडत नसल्याने ते विचार करतात. असं तुळशी जळ आणि जलाशी साम्य करीत अशी संपत्ती म्हणजे कुठलीही या जगात नाही आणि माझ्याजवळ तर नाहीयेच असा विचार केला त्यांनी अद्वैताचार्यांनी. आणि म्हणून आपण भगवान स्वतःलाच भक्तांच्या अधीन करून आपल्यावरचे हे ऋण चुकवतात अशा पद्धतीने. आणि मग असे जे भगवान आहेत, भक्तवत्सल भगवान आहेत, तर त्यांना भक्ती सेवेने आपण सहजरित्या कसं प्रसन्न करून घेऊ शकतो? तर तुळशीचे एक पान आणि अल्पस जल, पत्रम पुष्पम फलम तोयम 9.26 भगवद्गीता. तर ह्यानुसार आपण पान, फूल, फळ, जलाची भक्तिभावाने आपण प्रकट म्हणजे ते भेट दिली अशी श्रीकृष्णांना, तर ते भक्तांची सेवा म्हणजे स्वीकारतात पहा. म्हणजे एखादा निर्धन आहे म्हणून त्यांनी म्हणजे त्यांनी काळजी करायला नको, विचार करायला नको. थोडंसं जल त्याला सहज मिळू शकतं आणि तुळशीचं पान आणि ते फक्त कृष्णांना अर्पण करून ते तृप्त होतात पहा. म्हणजे सेवा भक्तीने कृष्ण इतके प्रसन्न होतात, की ते स्वतःलाच भक्ताच्या स्वाधीन करतात. मग अद्वैताचार्यांनी ही वस्तुस्थिती माहिती होती आणि म्हणून तुळशीपत्र आणि गंगा जलाने आराधना करून पुरुषोत्तम भगवंतांना त्यांनी प्रकट होण्यासाठी आता आव्हान करायचं ठरवलं. मग कृष्ण आता अवतरित होतील असं त्यांना वाटलं. मग त्यांनी काय केलं? गंगा जल तुलसी मंजिरी अनुक्षण कृष्णपाद पद्य भावी करे समर्पण. भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांचं चिंतन करीत अखंडपणे गंगा जलातून त्यांनी तुळशीच्या मंजिरा अर्पण करायला सुरुवात केली पहा. म्हणजे अद्वैताचार्यांचा भाव आपण लक्षात घेऊया. आणि अशा पद्धतीने त्यांनी जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला मोठे हुंकार देऊन त्यांनी श्रीकृष्णांचं आवाहन केलं. अशा रीतीने म्हणजे आवाहन केलं म्हणजे अत्यंत आर्ततेने म्हणजे तळमळीने आपण प्रार्थना म्हणतो ना, अगदी
म्हणजे भावाश्रू त्यांना आले, भाव विवल झाले ते आणि मोठे हुंकार दिले, की आता भगवान तुम्ही या. कृष्णेर करे आव्हान करिया हुंकार, एमते कृष्णेर कराईल अवतार, की कृष्ण आता तुम्ही या. अशा पद्धतीने त्यांनी तळमळीने प्रार्थना केली. मग जेव्हा अशा त्यांच्या प्रार्थना झाल्या, तर त्या प्रार्थना हे मुख्य कारण आहे पहा, आंतरिक कारणामधलं. म्हणजे जे आहे तर ती कारणं जशी आहेत, तर तसं हे एक मुख्य कारण आहे, की ज्याद्वारे म्हणजे बाह्य कारण आपण म्हणू त्याला, आंतरिक कारणं तर आपण अभ्यासली. मग ह्या सगळ्या आंतरिक कारणांसोबत हे बाह्य कारण काय आहे, की अशा पद्धतीनं चैतन्य महाप्रभूंचा अवतार होण्यासाठी प्रमुख कारण म्हणजे काय? अद्वैत आचार्यांची विनवणी आणि ती आर्ततेनं, तळमळीनं विनवणी, की त्याद्वारे भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते त्यांच्यापर्यंत त्यांची ती विनवणी, त्यांचा हुंकार हे ब्रह्मांड भेदून त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्याद्वारे ते ह्या पृथ्वी तलावर अवतरित होतील. असे धर्मरक्षक भगवान आपल्या भक्तांच्या इच्छेनेच प्रकट होतात. म्हणजे भक्तांच्या इच्छेने प्रकट होणारे आपले भगवान आहेत. आपल्या आर्त हाकेने, आपल्या तळमळीने, प्रार्थनेने ते प्रकट होतात पहा. आणि असे जे भगवान आहेत ते आपल्या शुद्ध भक्तांच्या दृष्टीत, श्रवणात सदैव निवास करत असतात पहा. भक्तिसेवेने शुद्ध झालेल्या आपल्या हृदयामध्ये ते निवास करत असतात पहा. असे जे भगवान आहेत, तर त्यांना आमंत्रित करण्याचं किंवा त्यांना ह्या पृथ्वी तलावर अवतीर्ण व्हा म्हणून विनवणी करण्याचं काम अद्वैताचार्यांनी केलं आणि ही त्यांची जी विनवणी आहे ती श्रीकृष्णांनी ऐकली पहा आणि ते पृथ्वी तलावर अवतरित झाले. आता पुढे जाऊ आपण. हा, आता जे वेगवेगळे त्यांच्या लीला आहेत, तर त्या आता आपण अभ्यासणार आहोत. मग आता जगाई आणि मदाई यांची जी लीला आहे, जगाई मदाई जे होते, तर हे कोण होते? तर हे जगाई मदाई हे एक म्हणजे हे दोघेही ब्राह्मण होते बरं का. पण ते अत्यंत म्हणजे जे वाममार्ग म्हणतो आपण किंवा वेगवेगळ्या म्हणजे वाईट गोष्टी करणारे असे ते ब्राह्मण होते. म्हणजे जगाई मदाई होते तर ते म्हणजे अत्यंत असे मद्यपीच नव्हते, तर ते भक्षक, स्त्रीलंपट, चोर असं सगळी पापं त्यांनी केलेली होती. असे 2 बंधू होते ते. हां. आणि मग हे सगळे काय करायचे, तर ते गोंधळ घालायचे. सगळ्या बाजारामध्ये मद्यपान करून असं त्या म्हणजे त्यांचा जन्म जरी सन्माननीय ब्राह्मण परिवारात झाला, तरी कुसंगतीमुळे ते अत्यंत भ्रष्ट झाले होते. आणि त्यांना ही सगळी व्यसनं होती आणि पापी असे म्हणजे ते बनले होते, घोर पापी बनले होते. मग आता त्यांचा उद्धार कसा झाला पहा. एकदा नित्यानंद प्रभू आणि श्री हरिदास ठाकूर हे मुख्य मार्गावरून त्या पेठेतून जात होते. मग एके ठिकाणी आरडाओरडा असा ऐकू आला आणि म्हणजे खूप दंगा चालू होता. मग हे गोंधळ घालत होते. रोज उत्पात माजवायचे तिथे असे. आणि मग ते जेव्हा ते पाहिलं त्यांनी, तेव्हा त्यांनी नित्यानंद प्रभूंनी काय केलं की ह्या दोघांचा आता उद्धार झालाच पाहिजे असं नित्यानंद प्रभूंना वाटलं. आणि म्हणून त्या उद्धार झाला तर महाप्रभूंचं नाव अजून प्रसिद्ध होईल. म्हणजे भगवंतांचा भक्त जो असतो तर त्याला काय वाटतं की आपल्या भगवान श्रीकृष्णांचं नाव अजून अजून लोकांपर्यंत पोहोचावं पहा. हा भक्ताचा भाव असतो. मग नित्यानंद प्रभू जे आहे तर त्यांनी त्या गर्दीतून वाट काढली बरं का. त्यांनी आणि हरिदास ठाकूरांनी ते पुढे गेले. मग त्यांनी त्या भावांना हरिनाम घ्यायची विनंती केली. ते बघून ते भाऊ अजून उन्मत्त झाले आणि खवळले आणि त्यांच्या अंगावर धावून आले आणि गलिच्छ शिव्या दिल्या त्यांना. आणि मग अशा पद्धतीनं नित्यानंद प्रभू आणि हरिदास ठाकूर तिथून म्हणजे त्यांनी पळ काढला. मग ह्या 2 पापी ब्राह्मणांनी त्यांचा बऱ्याच अंतरापर्यंत पाठलाग केला बरं का. आणि मग त्यांच्या तावडीतून सुटका करून हे जे होते नित्यानंद प्रभू आणि हरिदास ठाकूर महाप्रभूंना हे सगळं वृत्तांत द्यायला पोहोचले. प्रचार कार्यात असं सगळं त्यांनी केलं. हे त्यांचं धाडस पाहून चैतन्य महाप्रभूंना आनंद झाला बरं का. मग दुसऱ्या दिवशी काय झालं, नित्यानंद प्रभू पुन्हा त्या 2 भावांना भेटायला गेले आणि त्यांच्या जवळ जातात काय झालं, एकानं त्यांना मातीच्या मडक्याचा तुकडा फेकून मारला. तो तुकडा त्यांच्या मस्तकाला लागला म्हणजे कपाळावर लागला आणि त्यातनं भळाभळा असं रक्त यायला लागलं. मग नित्यानंद प्रभू इतके दयाळू होते की त्यांचं इतकं वाईट कृत्य त्यांनी केलेलं होतं तरी सुद्धा ते म्हणाले की तुम्ही मला मडक्याने मारलेले तरी मला काही त्याचं नाही वाटत. तुम्ही दोघं निदान एकदा तरी हरीचं नाम घ्या म्हणजे हरिनाम घ्या असं माझी तुम्हाला प्रार्थना आहे. त्या अशाही अवस्थेत त्यांनी त्यांना प्रार्थना केली पहा. मग हे पाहून जगाईला नित्यानंद प्रभूंचं हे आचरण पाहून अत्यंत आश्चर्य वाटलं.
त्यानं त्यांचे पाय धरले. म्हणजे तो मदाई आहे आणि जगाई. तर यातल्या मदाईनं तो मडक्याचा तुकडा मारला. मग जगाईला म्हणजे हे सगळं पाहून आश्चर्य वाटलं आणि त्यांनी त्वरित पाय धरले आणि नित्यानंद प्रभूंचे आणि सांगितलं, की माझ्या भावाला क्षमा करा. मग हा सगळा प्रकार तोपर्यंत चैतन्य महाप्रभूंना कळला होता. हं. आणि तोपर्यंत मदाईने नित्यानंद प्रभूवर पुन्हा प्रहार करायचा प्रयत्न केला. म्हणजे जगाईने त्यांना पाय धरले होते नित्यानंद प्रभूंचे बरं का. तरी पण तो मदाई इतका उन्मत्त होता, की त्यांनी प्रभूंच्यावर पुन्हा एक प्रहार करायचा प्रयत्न केला. मग जगाईने त्याला रोखलं आणि नित्यानंद प्रभूंचे "तू पाय धर" असं ते सांगत होता तो जगाई बरं का. त्याच वेळेला ही सगळी बातमी भक्तांनी दिली चैतन्य महाप्रभूंना. मग महाप्रभू अत्यंत क्रोधित झाले. नित्यानंद प्रभू घायाळ झाल्याची वार्ता त्यांनी ऐकली आणि ते तिथं त्या घटनास्थळी पोहोचले. आता या पापी भावांचा मी वधच करतो म्हणून त्यांनी सुदर्शन चक्राला निमंत्रित केलं आणि मग काय झालं नित्यानंद प्रभूंनी त्यांना आपल्या ध्येयाचं स्मरण करून दिलं. कलियुगातल्या या घोर, पतित असे जे जीव आहेत, क्षुद्रातिक्षुद्र जीव आहेत, तर ह्यांचा उद्धार करण्यासाठी महाप्रभू आपण आला आहात. तुम्ही करुणावतारात आहात. असं त्यांनी त्यांना स्मरण करून दिलं आणि मग जगाई आणि मदाई ह्या 2 म्हणजे असे जे पापी होते ब्राह्मण, तर त्यांचा म्हणजे उद्धार कसा झाला त्या चैतन्य महाप्रभूंच्या माध्यमातून. तर त्यांनी सांगितलं, की ठीक आहे, म्हणजे मी ह्यांना क्षमा करेन, पण यांनी त्यांची वाईट कृत्य सोडून द्यायला हवी आणि तेव्हाच मी त्यांना क्षमा करेन. मग महाप्रभू जेव्हा सुदर्शन चक्राला आवाहन करीत होते, तेव्हा नित्यानंद प्रभूंनी त्या दोघा बंधूंना क्षमेची याचना करायला सांगितली आणि मग त्या 2 बंधूंनी काय केलं, तर महाप्रभूंच्या चरणावर लोटांगण घातलं आणि आपल्या चुकांविषयी त्यांनी क्षमा मागितली. नित्यानंद प्रभूंची क्षमा मागितली आणि मग यापुढे जर तुम्ही अशी कर्म म्हणजे कुकर्म आपण ज्याला म्हणतो, ही कर्म करणार म्हणजे ही करणार नसाल, ही सगळी व्यसनं त्यागणार असाल, तरच मी तुमचा स्वीकार करेन, असं त्याने सांगितलं. मग 2 बंधूंनी त्यांना वचन दिलं, की आम्ही ही पापकृत्य करणार नाही आणि मग करुणासागर म्हणजे महावदान्याय आपण म्हणतो त्यांना, त्यासाठी की करुणेचा सागर असे आहेत, महावदान्याय असे जे आहेत, तर असे महाप्रभू. तर त्यांनी त्यांचा स्वीकार केला आणि ते इतके उत्तम भक्त बनले, की त्यांच्या देखील समाधी जगाई मदाईच्या समाधी आहेत पहा नवदीप धामामध्ये. म्हणजे 2 बंधूंच्या घटनेतनं आपण काय शिकतो? तर कलियुगामध्ये आपण सर्वजणच कसे आहेत? तर जगाई मदाईसारखं आपली अवस्था झाली, हो की नाही? आपण कृष्णाशी असलेलं आपलं नातं विसरून गेलोय आणि आपलं जे एक नित्य दास म्हणून आपण आचरण करायला पाहिजे. कृष्णाशी असलेला शाश्वत जो आपला संबंध आहे, तर त्याचं आपण काय करायला पाहिजे? तर पुनरुज्जीवन करायला पाहिजे. कृष्ण भावनेचं आपण काय करायला पाहिजे? विस्मरण झालंय. आपल्याला भगवंतांची भक्तिमय, प्रेममय सेवा करणं हाच आपला नित्य धर्म आहे दास म्हणून. तो आपण विसरलोय कलियुगामध्ये. आणि आपण अशा सगळ्या भौतिक आनंद मध्ये गुंतलेलो आहोत पहा. आणि मग त्यामुळं आपण 4 नियामक तत्वांचं पालनही करत नाही आहोत आणि त्याचबरोबर आपण श्रीकृष्णांचं नित्यस्मरणही नाही करत आहोत. म्हणजे आपल्या जर आपण जगाईमध्ये सारखेच या कलियुगातले घोर पापीच ठरू, हो की नाही? मग अशा या पापकर्माच्या बंधनातून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल, तर आपण काय केलं पाहिजे? चैतन्य महाप्रभूंचा आश्रय घेतला पाहिजे आणि आश्रयच नाही तर आध्यात्मिक दीक्षा घेतल्यानंतर आपण शास्त्रांनी ह्या निषिद्ध मानलेल्या सगळ्या दुष्कृत्यापासून जेव्हा दीक्षित होतो आपण गुरुचरणी जातो, तेव्हा आपण या सगळ्यापासून मुक्त होतो पहा. आणि चैतन्य महाप्रभूंच्या आपण कृपेस पात्र होतो पहा. मग यासाठी दीक्षेचं आपल्या जीवनामध्ये काय महत्व आहे हे पण ह्यातून समजून घ्यायचं आपण. आणि अशा पद्धतीनं हरिनाम दीक्षा मिळते आपल्याला म्हणजे त्यांनी हरिनाम दिलं जगदाई मदाईंना आणि त्यांनी सगळी कृत्य त्यागली आणि त्यांनी एक शुद्ध भक्ताचं आचरण कसं आहे ते अंगीकारलं आणि त्यांनी श्रीकृष्णांच्या पवित्र म्हणजे त्यांनी जो दिला असेल पवित्र हरिनाम, तो पवित्र महामंत्र जो आहे, तर त्याचा जप सुरू केला आणि त्यानुसार वैष्णव सदाचार जे आहे, तर त्याचं मार्गदर्शन घेतलं आणि अशा पद्धतीनं ते श्रीकृष्णांचे एक चांगले भक्त बनले आणि त्यांना भगवंतांची म्हणजे कृपा मिळाली पहा. म्हणजेच काय, की अशा ह्या घटनेत आपण काय शिकायचं, की अशा पापी लोकांचा उद्धार होऊ शकतो जगाईमध्ये सारख्या. मग आपल्यासारख्या जीवात्मा, जे बद्ध जीवात्मा आहेत, आपण अज्ञानापोटी आजपर्यंत भौतिक सुखामध्ये रममाण राहिलो. पण आज आपण गुरु शिष्य परंपरेच्या माध्यमातून आपण म्हणजे इस्कॉनच्या माध्यमातून
आपण श्रील प्रभुपादांच्या माध्यमातून, आपल्या गुरु महाराजांच्या माध्यमातून हे सगळं जाणतो आहोत, आपण प्रशिक्षित होतो आहोत, हो की नाही? म्हटल्यावर आपण हे प्रयत्न करायचे की कसे आपण श्रीकृष्णाच्या कृपेस प्राप्त होऊ आणि श्रीकृष्णांची कृपा आपल्यावर कशी होईल यासाठी आपण त्यांच्या पदचिन्हांचं अनुसरण करायचं आणि त्याद्वारे आपण भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे आपण श्रीकृष्णांच्या कृपेस प्राप्त व्हायचा प्रयत्न करायचा. हे आपण जगाईमध्ये याच्या गोष्टीतून शिकतो. मग आता पुढे जाऊया आपण. काय होतं पुढची स्लाइड घेऊया. हरे कृष्ण. हा, हे त्या गोष्टीची चित्र आहेत. त्याची पुढची स्लाइड घेऊया. त्याची पुढची स्लाइड घेऊया. हरे कृष्ण. याच्या पुढची स्लाइड घेऊया. इथे चित्रात पहा दाखवलंय हा जो जगाई आहे, जगाई आणि मदाई. तर जगाई त्यांच्या पायाशी होता आणि मदाई त्यांच्यावर वार करत होता. ते चित्रात पाहायला मिळतं पहा. हा, बरं ते आधीचं चित्र दाखवाल म्हणजे सगळ्यांना लक्षात येईल. ती लीला सगळ्यांच्या लक्षात राहील, पक्की लक्षात राहील. हा हा, इथे हे नित्यानंद प्रभू आहेत. ते त्यांना विनवणी करतात. ते चैतन्य महाप्रभू सुदर्शन चक्राला आवाहन करतात पहा. आणि इथं म्हणजे हा हा जो आहे हा मदाई आहे आणि हा जगाई आहे. तो त्यांना वार करण्यासाठी धावतच होता आणि हा जगाई त्यांच्या पायाशी बसला होता. पुढच्या चित्रात अजून आहे पहा. पुढचं एक चित्र दाखवूया त्यांना सगळ्यांना म्हणजे लक्षात येईल. त्याच्या पुढचं चित्र. हा, इथे हा हा जो आहे जगाई आणि हा मदाई आणि हे नित्यानंद प्रभू आहेत. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊ आपण. हा, मग आता एक केशव काश्मीरी नावाचा पंडित होता बरं का. तर तो अत्यंत म्हणजे तो अत्यंत वेद आणि ह्याच्यामध्ये त्याचं ज्ञान असं भरपूर होतं आणि तो अत्यंत विद्वान होता. मग त्याच्या संदर्भातली ही लीला आहे बरं का. मग तो जेव्हा आला तर त्यावेळेला तिथे त्यांनी ठरवलं म्हणजे तिथले जे सगळे होते ते काशीमध्ये जे सगळे म्हणजे असे लोक होते तर म्हणजे तिथे सगळे जे पंडित वगैरे असे सगळे वेगवेगळे होते. तर हे सगळे काय म्हणाले की हे सगळ्यात तरुण आहेत म्हणजे चैतन्य महाप्रभू. तर त्यांनी काय केलं की ह्याच्यात म्हणजे एकतर म्हणजे आपल्याला म्हणजे नुकसान कुठलंच नाही आहे तर सर्वात तरुण असे वेदाध्यय किंवा पंडित म्हणून चैतन्य महाप्रभू आहे. तर मग आपण त्यांच्याशी वादविवाद करायला ह्या केशव काश्मीरीशी यांनाच पाठवूया म्हणून तिथल्या लोकांनी काय त्यांना सांगितलं. तिथले जे कोणी विद्वज्जन होते तर त्यांनी सांगितलं चैतन्य महाप्रभूंना की यांच्याशी तुम्ही शास्त्रार्थ करा म्हणून. अशा पद्धतीने त्यांना सांगितलं. मग ते शास्त्रार्थ कोणाशी करायचं होतं त्यांना तर केशव काश्मीरी यांच्याशी. मग आता तो कशा पद्धतीने त्यांनी केला आणि ती लीला कशी घडली हे आपण अभ्यासूया. हा, मग त्याची पुढचं चित्र घेऊया आपण. पुढची स्लाइड घेऊया आपण. हा, हा, इथे आता चित्रात दाखवलंय पहा. हे जे आहेत तर म्हणजे ह्यांच्यामध्ये अशा चर्चा झाल्या वेगवेगळ्या पांडित्यपूर्ण चर्चा झाल्या. मग आता तिथे त्यांच्यामध्ये काय चर्चा झाल्या किंवा काय शास्त्रार्थ झाला तर अशा म्हणजे अशा ज्या चर्चा होत्या त्यांच्या नंतर त्यामध्ये म्हणजे ते खूप लहान होते चैतन्य महाप्रभू आणि तरी देखील त्यांना हे सगळं ज्ञान होतं म्हणजे. आणि मग असं सगळं ज्ञानामध्ये ते स्थित होते बरं का.
आणि हे सगळं तिथले लोक जाणत होते. आणि म्हणून त्यांनी चैतन्य महाप्रभूंना सांगितलं की ह्या केशव काश्मीरीशी तुम्ही काय करा, तर शास्त्रार्थ करा. आणि मग ते केल्यावर त्यांना त्या वादविवादामध्ये हरवलं. म्हणजे त्यांनी सर्व म्हणजे जे काही प्रश्न विचारले किंवा जे काही त्यांचं संभाषण आहे तर ते खूप मोठं आहे. म्हणजे ते पण आपण त्याचा थोडक्यात मतितार्थ समजून घेऊया की तो जो शास्त्रार्थ झाला तर त्यामध्ये ते केशव काश्मीरी जे आहे तर ते आता भगवान स्वयं चैतन्य महाप्रभू आहेत तिथे. तर त्यांच्याशी म्हणजे त्यांनी जेव्हा संवाद केला तर त्यावेळेला म्हणजे फार काही त्यांना म्हणजे त्यांना चैतन्य महाप्रभूंच्या समोर म्हणजे त्यांचा फार काही टिकाव लागला नाही. आणि त्यांचा जो शास्त्रार्थ झाला त्यामध्ये चैतन्य महाप्रभूंनी त्यांना सगळ्या गोष्टी उलगडून अशा पद्धतीनं समजावून सांगितल्या की त्यांना असं वाटलं होतं की हा काय माझ्याशी करणार आहे शास्त्रार्थ आणि हा छोटासा मुलगा अशा पद्धतीनं, पण ते भगवान स्वयं आहेत. आणि त्यामुळं मग म्हणजे तो जो वादविवाद होता तर त्यामध्ये चैतन्य महाप्रभू जे आहे तर त्यांनी एक सगळे जे त्यांनी म्हणजे प्रश्न केले तर त्याचे शास्त्रार्थ योग्य रीतीने करून त्यांना दाखले दिले. आणि अशा पद्धतीने त्यांनी तो वादविवाद जिंकला. आणि त्यामुळं काय झालं की चैतन्य महाप्रभू जे आहेत तर त्यांच्याविषयी अजून ख्याती सर्वांमध्ये पसरली. पहा म्हणजे हा त्यांच्या अनेक लीलांपैकी ही एक लीला आहे की पंडित केशव काश्मीरी म्हणून जो होता तर त्यांच्याशी त्यांनी शास्त्रार्थ केला आणि त्यामध्ये त्या वादविवादामध्ये त्यांना यश आलं. आणि अशा पद्धतीने महाप्रभू जे आहेत तर त्यांची ख्याती अजून सगळीकडे पसरली. मग आता पुढे जाऊ आपण. आवाज येत नाही. हो, आय थिंक सो माताजी लेफ्ट होऊन गेल्या वाटतायत. हा हा रेकॉर्डिंग क्षमा असावी थोडस इथं नेट इश्यू येतं ना मध्येच म्यूटच होत आहे आपोआप ती. हरे कृष्ण. माझा जर आवाज गेला तर मला त्वरित सांगा हा. तर आता ही जी लीला आहे ही कशी घडली आता ही मी ढोबळमानाने कल्पना देते ह्या चित्राच्या माध्यमातून आपण समजून घेऊया बरं का. तर आता ही जी लीला आहे ना तर त्याचं म्हणजे महाप्रभूंची ही विद्यार्थी जीवनातली लीला आहे बरं का. वयाच्या 16व्या वर्षी म्हणजे त्याला म्हणायचं चतुष्पाठी जी वेद म्हणजे चतुष्पाठी म्हणतात त्या वेद म्हणजे वेद गुरुकुलामध्ये जे वेदांचं अध्ययन होतं तर त्याला 16व्या वर्षी त्यांनी आपली चतुष्पाठी शाळा म्हणजे चतुष्पाठी सुरू केली होती. म्हणजे काय तर विद्वान ब्राह्मणांची जी वेधशाळा असते तिथं चतुष्पाठी अशा पद्धतीचं ते होतील विद्वान असं त्यांना शिकवण दिलं म्हणजे शिक्षण दिलं जातं. मग ह्या शाळेत व्याकरण म्हणजे शिकवताना ते केवळ कृष्णांचंच वर्णन करायचे. म्हणजे वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी काय केलं तर ज्याला चतुष्पाठी म्हणतात अशी विद्वान ब्राह्मणांची वेधशाळा स्वतः म्हणजे विद्यार्थी दशेत असताना बाल्यकाळातच चैतन्य महाप्रभूंनी सुरुवात केली. आता ते भगवान स्वयं आहेत मग त्यामुळे ते काही करू शकतात आणि ते व्याकरण शिकवताना कृष्णांचंच वर्णन करायचे बरं का. मग असं त्यांनी जे शिकवलं व्याकरण ते जीव गोस्वामींनी म्हणजे भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी व्याकरण रचलंय. पहा म्हणजे हे थोडासा मी संदर्भ दिलाय इथे. म्हणजे बंगालमधल्या अजूनही शाळांमध्ये हरिनामामृत व्याकरण म्हणून शिकवलं जातं आणि ते प्रचलित आहे.
हे थोडंसं आपल्याला माहिती असू दे. मग आता केशव काश्मीरी हा काश्मीरी विद्वान पंडित होता बरं का, आणि तो शास्त्रावर वादविवाद करण्यासाठी नवद्वीप मध्ये आला. आता ह्या विद्वानांनी काय केलं, वादविवादाच्या अनेक स्पर्धा जिंकल्या होत्या. भारतातील सगळ्या म्हणजे जी काही केंद्र होती विद्येची सगळीकडे भेट दिली होती, आणि नवद्वीप मधल्या पंडितांशी वादविवाद करण्यासाठी तो आला. आता नवद्वीप मधले पंडित होते, तर ते सगळे ह्याला ओळखून होते. मग त्या पंडितांनी केशव काश्मीरीची आणि निमाई पंडिताची लढत निश्चित केली, म्हणजे अशी. म्हणजे त्यांनी काय विचार केला, यात आपलं काही नुकसान नाही, वादविवादाच्या स्पर्धेमध्ये निमाईचा जर पराभव झाला तर आपल्याला विवाद करायचा आणि एक संधी मिळेल. आणि निमाई तर फार म्हणजे त्याला काही अनुभवच नाही, म्हणजे त्याला अनुभव नसलेला असा तो तरुण आहे. आणि केशव काश्मीरीचा जर पराभव झाला तर ह्याचा तर गौरव वाढेल आणि आपला पण गौरव वाढेल त्यामध्ये, की ह्याला आपण संधी दिली, असा त्यांनी विचार केला होता बरं का. मग आता नवदीपला हा जो तरुण म्हणजे चैतन्य महाप्रभूंच्या स्वरूपात निमाई पंडित होता. मग तर त्यांनी जर या दिग्विजयी असा जो केशव काश्मीरी भारतभर प्रसिद्ध होता त्याला जर पराभूत केलं, तर लोक म्हणतील की ह्यांनी त्याला म्हणजे पराभूत केलं म्हणजे आपलंच नाव होणार आहे, असं त्या सगळ्या ब्राह्मणांनी विचार केला आणि त्यांना संधी दिली बरं का. मग आता योगायोगाने काय झालं, गंगा नदीच्या तटावर चालत असताना निमाई पंडित आणि केशव काश्मीरीची भेट झाली. मग आता जिथे मागचं चित्र एकदा दाखवूया सगळ्यांना, तिथे भेट झाली म्हणजे ते चित्र पाहून लक्षात राहील ती लीला. तर ते गंगा तटावर त्यांची भेट झाली दोघांची, तटावर चालत आले होते ते काश्मीरी पंडित आणि जे केशव काश्मीरी आणि निमाई पंडित यांची तिथे भेट झाली सगळ्या ब्राह्मणांचं. आणि मग इथे ते म्हणजे बसले होते असे गंगा तटावर. ठीक आहे. मग आता पुढे काय झालं, तर जे निमाई पंडित होते, तर त्यांची जेव्हा भेट झाली केशव काश्मीरीशी, तेव्हा महाप्रभूंनी काय केलं, गंगेच्या स्तुतीवर एक संस्कृत कविता रचण्याची त्यांना विनंती केली. मग त्या पंडितांनी काय केलं, एकदम 100 श्लोकच रचले. म्हणजे तो पंडित अत्यंत विद्वान होता आणि वादळी वेगाने त्यांनी त्या श्लोकाचं काय केलं, असं उच्चारण करायला सुरुवात केलं बरं का. आणि आपलं पांडित्य त्यांनी असं प्रदर्शित करायला सुरुवात केलं. मग आता निमाई पंडित तर भगवान स्वयं होते, त्यांनी तात्काळ ते 100 श्लोक जे म्हणले त्या ब्राह्मणांनी केशव काश्मीरीनी, ते सगळेचे सगळे अचूकपणे म्हणून दाखवले बरं का. आणि मग त्यांनी काय केलं, 64वा श्लोक म्हणला आणि त्यातले छंद आणि साहित्यातल्या चुका त्यांनी सांगितल्या. आणि त्यांनी काय सांगितलं काश्मीरी पंडितला, की तू भवानी भरतू लिहिलेस, त्याबद्दल त्यांनी आक्षेप घातला. म्हणजे काय, की त्याचा उपयोग निरर्थकच आहे. म्हणजे हे त्यांनी कसं सिद्ध केलं पहा. भवानी म्हणजे कोण, तर भगवान शंकरांची पत्नी. मग तिचा भरता किंवा तिचा पती कोण होऊ शकतो, म्हणजे अशी त्यांनी त्रुटी दाखवली. म्हणजे भवानी भरतू तू कसं काय लिहिलंस, असं त्यांनी म्हटलं. आणि अशा पद्धतीनं त्याची चूक त्यांनी दाखवून दिली. आणि इतरही अनेक त्रुटी त्यांनी त्या केशव काश्मीरीला म्हणजे निदर्शनास आणून दिल्या. मग हे सगळं बघून केशव काश्मीरी एकदम आश्चर्यचकितच झाला. त्याला वाटलं हा व्याकरण शिकणाऱ्या एका कोवळा म्हणजे हा मुलगा, आणि हा महाविद्वानांच्या साहित्यिक, माझ्यासारख्या महाविद्वानाच्या साहित्यिक चुका काढून दाखवतोय, म्हणजे असं त्यांना वाटलं. आणि हा म्हणजे सार्वजनिक म्हणजे वादविवाद त्यांचा नंतर झाला शास्त्रार्थाने ह्याच्यावर, म्हणजे तो तर झालाच, तर त्याच्या पूर्वीच हा प्रसंग गंगा किनारी घडला होता पहा. मग ही सगळी बातमी जी होती ती नवद्वीपमध्ये अगदी वणव्यासारखी पसरली पहा. आणि मग शेवटी स्वतः सरस्वती जी आहे, आता पुढचं चित्र घेऊया माताजी. हरे कृष्ण. हा, आता सरस्वती माता जी आहे, स्वतः ती केशव काश्मीरीच्या स्वप्नात प्रकट झाली. हा केशव काश्मीरी इथे झोपलाय आणि त्याच्या स्वप्नामध्ये ही सरस्वती माता आली, प्रकट झाली आणि तिने महाप्रभूंना तू शरण जा, तू शरण जा. हे महाप्रभू म्हणजे कोण आहे, तर कृष्ण आहेत स्वयं हे महाप्रभू, आणि हेच कृष्ण इथे चित्रात आहेत. तर तू शरण जा अशा पद्धतीनं, आणि आपण शरण जातोय असं त्याला दिसलं, आणि तू शरण जा असे त्यांनी म्हणजे त्यांनी आज्ञा दिली सरस्वती मातेने. आणि म्हणजे सरस्वती माता साक्षात जेव्हा कृपा करते तेव्हा विद्वत्ता मिळते. मग तिने आज्ञा केली की तू त्यांना शरण जा, ते साक्षात भगवान आहेत. आणि अशा रीतीने जगप्रसिद्ध विद्वान जो आहे हा केशव काश्मीरी, हा चैतन्य महाप्रभू जे आहेत तर त्यांचा अनुयायी झाला. आता पुढे जाऊ आपण, पुढची लीला आपण अभ्यासू.
आता चांद काजी जो आहे तर त्याची आपण लीला अभ्यासूया. तर आता काय झालं की महाप्रभू जे आहेत तर त्यांचं मोठ्या थाटामाटात आता लग्न लावलं बरं का. आणि त्यांच्या जे माता पिता आहेत आणि मग आता त्याच वेळी त्यांचा नवद्वीप धामामध्ये हरिनाम कीर्तनाचा प्रचार सुरू झाला. मग त्यांची इतकी म्हणजे लोकप्रियता वाढली होती की तिथले काही ब्राह्मण त्यांचा मत्सर करायला लागले. आणि मग त्यांनी त्यांच्या मार्गात वेगवेगळे अडथळे निर्माण करायला सुरुवात केली. म्हणजे इतका द्वेष त्यांचा वाढला होता चैतन्य महाप्रभूंच्या विषयी की ते प्रकरण सगळं नवद्वीपचे जे मुसलमान म्हणजे न्यायाधीश म्हणजे ते तिथले त्यावेळेचे त्या न्यायाधीशाला काझी म्हणायचे. तिथले न्यायनिवाडा करणारे. तर ते त्यावेळेला बंगालवर पठाणांचं शासन होतं. मग नवाब शाह हुसेन म्हणून जो राजा होता त्याचं राज्य होतं तिथं बंगालवर. मग त्यानं नेमलेला न्यायाधीश म्हणजे तो काझी, त्याचं नाव चांद काझी बरं का. मग ती ब्राह्मणांची तक्रार आहे ती जी म्हणजे ते लोक जे मत्सर करत होते चैतन्य महाप्रभूंची लोकप्रियता वाढल्यामुळं आणि त्या मत्सरातून त्यांनी सगळ्या ब्राह्मणांनी मिळून ती तक्रार केली त्या काजीकडे. आणि तो जो काजी होता त्यानं त्याची गंभीर दखल घेतली बरं का. मग त्यानं काय केलं, निमाई पंडित म्हणजे आपले चैतन्य महाप्रभू यांच्या अनुयायांना मोठ्या मोठ्याने हरिनाम कीर्तन म्हणजे ते करत फिरायचे ना नगरातून सगळ्या गावातून. तर ते कीर्तन करत तुम्ही बिलकुल जायचं नाही म्हणून आदेश काढला बरं का. मग महाप्रभूंनी म्हणजे महाप्रभू आहेत तर त्यांनी आपल्या अनुयायांना मग काय सांगितलं, तुम्ही काजीचा ह्या आदेशाचं उल्लंघन करा, पाळूच नका तुम्ही हा आदेश आणि ती आज्ञापालन करूच नका. मग ते पूर्वीप्रमाणे हरिनाम संकीर्तन करून नगरातून फिरत होते. करताल वाजवत, मृदुंग वाजवत अशा पद्धतीनं नाचत गात हरिनाम कीर्तन करत ते जात होते. मग एकदा असे ते सगळे कीर्तन म्हणजे चालू होतं आणि ते जात होते मार्गावरून. त्यावेळेला काजी जे होते तर त्यांनी आपल्या शिपायांना पाठवलं ते त्यांना रोखायला. कारण त्यांनी काय काढलेली त्यांनी म्हणजे त्यांनी तो फतवा काढलेला ना, त्यांनी आदेश काढलेला की हे हरिनाम संकीर्तन करत करत असं नगरातून वगैरे फिरायचं नाही म्हणून. आणि मग त्या शिपायांनी काय केलं की त्यांना रोखलं त्या सगळ्या भक्तांना आणि संकीर्तन करणाऱ्या भक्तांना रोखून त्यांचे मृदुंग तोडून टाकले. मग आणि म्हणजे अशा पद्धतीनं त्यांनी त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला. म्हटल्यावर ही बातमी चैतन्य महाप्रभूंना कळली. मग त्यांनी काय केलं, एक प्रचंड मोर्चा आयोजित केला बरं का. आणि हा मोर्चा उत्तम कार्य करीत आणि योग्य मार्गाने असा होईल म्हणजे असा जो आहे तर यासाठी त्यांनी सगळं मार्गदर्शन केलं आणि असा 1,00,000 लोकांचा तो मोर्चा निघाला बरं का. ह्याच्यावरनं सत्याचा आग्रह म्हणजे सत्याचा आग्रह जी सत्याग्रहाची कल्पना जी साकारली ना गांधीजींनी भारतामध्ये तर म्हणजे तेव्हा ब्रिटिशांच्या संदर्भात जेव्हा ब्रिटिशांचं राज्य होतं तर ह्या सगळ्यावरनच ती एक म्हणजे प्रेरणा आहे पहा असं आपण समजून घेऊ. तर 1,00,000 लोकांचा मोर्चा निघाला बरं का. ज्यामध्ये हजारो लोक मृदुंग आणि टाळ वाजवत होते. इतके मृदुंग होते आणि इतके टाळ होते की त्याचा नुसता गजर होत होता. आणि हा मोर्चा काजीच्या आदेशाचं उल्लंघन करून त्या नवद्वीपाच्या मार्गावरून सगळीकडून त्यांचं संकीर्तन मृदुंग आणि करताल म्हणजे असं वाजवत ते फिरत होते. आणि हरिनाम जे होतं तर ते त्यांच्या मुखात होतं आणि अशा पद्धतीने तो मोर्चा निघाला. आणि मग ते आले काजींच्या घराजवळ आणि तिथं आल्यानंतर तो सगळा जनसमुदाय इतका प्रचंड बघून भयभीत झाला तो काजी आणि घरात लपूनच बसला, बाहेरच येईना तो. मग ह्या समूहानं मग उग्र रूप धारण केलं. अजून मोठ्यानं ते कीर्तन करायला लागले, अजून मोठ्याने टाळ वाजायला लागले, अजून मोठ्याने मृदुंग वाजायला लागले. आणि मग महाप्रभूंनी सगळ्यांना शांत केलं आणि मग तो काजी घराबाहेर आला. मग तो इतका घाबरलेला होता की त्यांनी महाप्रभूंना काय म्हटलं, हा तर माझा भाचाच आहे. काजी म्हणाले, काय काजी काय म्हणतो की तो निलांबर चक्रवर्ती म्हणजे माझे काकाच आहेत. म्हणजे आणि मग तुझी माता म्हणजे कोण आहे? शचीदेवी ही माझी चुलत बहीण आहे. म्हणजे काय की तुझे आजोबा हे माझे निलांबर चक्रवर्तींची ती मुलगी शची माता. तर ते माझे काकाच आहेत, काकांप्रमाणेच आहेत म्हणजे थोडक्यात. माझे मानलेले काकाच आहेत आणि मग तुझी जी माता आहे शचीदेवी ती माझी चुलत बहीणच लागते अशी म्हणजे मानलेली बहीण थोडक्यात आपण चुलत बहिणीसारखी अशी. असं असं त्यांनी शब्द म्हणजे शब्दोद्गार काढले. मग माझा भाचा म्हणजे मला तुम्ही भाचा मानता तर मग
म्हणजे मामावर मी कसं काय बरं माझ्या रागवेन असं म्हणाले बरं का महाप्रभू. म्हणजे आता भगवान स्वयं आहेत, ते हुशार आहेत कृष्ण हे कूटनीतीमध्ये. मग असे असेल तर मग आता मामानं आपल्या भाच्याचं स्वागत नको का करायला? आणि ते स्वागत तुम्ही व्यवस्थित करायला हवं ना, असं म्हणाले ते. म्हटल्यावरती मग हे प्रकरण सगळं मिटलं आणि मग दोघांमध्ये पुराण आणि हिंदू शास्त्र यांच्याबद्दल चर्चा झाली बरं का, काजीच्या घरामध्ये. आणि मग महाप्रभूंनी गोहत्येचा म्हणजे जेव्हा त्यांना प्रश्न उपस्थित केला काजीने, म्हणजे त्यावेळेला त्वरित पुराणाच्या आधारे उत्तर दिलं बरं का. मग काजीनं महाप्रभूंना वेदात वर्णिलेला गोमेध यज्ञ म्हणजे ह्याच्याबद्दल प्रश्न केला. मग महाप्रभूंनी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं, की वेदात वर्णिलेलं म्हणजे जे असे यज्ञ असतात ते म्हणजे काही गोहत्या नाही किंवा अशा वृद्ध बैल किंवा गायीचा बळी देऊन म्हणजे यज्ञामध्ये का दिला जातो, तर मंत्रोच्चारणाद्वारे त्यांना मंत्रोच्चारणाच्या सामर्थ्याद्वारे त्यांना पुन्हा नवजीवन मिळतं आणि असा जो प्राणी असतो त्याला थेट मनुष्य जन्म मिळतो. म्हणजे त्याचा जो आहे तर उद्धार होतो. म्हणजे जे मंत्र आहेत त्यांचं सामर्थ्य आजमावण्यासाठी असं वृद्ध बैल किंवा गायीचा जरी बळी दिला तरी त्याला मनुष्य रूप प्राप्त होतं आणि सामर्थ्याद्वारे त्याला नवजीवन त्या मंत्राच्या सामर्थ्याद्वारे दिलं. ह्यासाठी ते करण्यात येतात. पण कलियुगामध्ये मात्र असं यज्ञ करण्यासाठी कुणीही ब्राह्मण पात्र नाही. गोवध किंवा गोमेध यज्ञ हा कलियुगामध्ये निषिद्ध मानण्यात आलेला आहे. त्यामुळं कलियुगामध्ये असे सगळे यज्ञ निषिद्ध आहेत. कारण आपल्या म्हणजे कलियुगामध्ये असे ब्राह्मणच नाहीत आणि त्यांच्या मंत्रोच्चारणामध्ये सामर्थ्यच नाही, की अशा पद्धतीचं म्हणजे नवजीवन मिळेल एखाद्या प्राण्याला आणि म्हणून ते निषिद्ध मानलेले आहेत. म्हणून कलियुगामध्ये सगळे यज्ञ निषिद्ध आहेत आणि म्हणून वर्तमान काळी म्हणजे म्हणजे असे जर यज्ञ कोणी करत असेल तर ते मूर्खाचरण आहे. म्हणजे मूर्ख आचरण आहे थोडक्यात. आणि मग ते निष्फळ प्रयत्न आपण करतो पहा, आपल्याला माहित नसतं म्हणून. आणि म्हणून कलियुगामध्ये आपण काय केलं पाहिजे? एकमेव यज्ञ म्हणजे संकीर्तन यज्ञ केला पाहिजे. मग अशी त्यांच्यामध्ये काजी आणि चैतन्य महाप्रभूंच्या मध्ये चर्चा घडली आणि मग काजी चैतन्य महाप्रभूंचा अनुयायी झाला. काजीने असा आदेश काढला, की महाप्रभूंनी आरंभलेला जो संकीर्तन आंदोलन आहे, त्याला कुणीही विरोध करू नये आणि एवढंच नाही, तर त्यांना आपल्या मृत्यूपत्रात आपल्या वंशजांसाठी सुद्धा हाच आदेश लिहून ठेवला होता पहा. म्हणजे नवद्वीप परिसरात आजही म्हणजे आपण जर गेलो नवद्वीप मायापूर तर तिथे काजींची समाधी आहे बरं का आणि तिथं आजही नामसंकीर्तन होतं बरं का. म्हणजे आता मी एक चांगला अनुभव सांगेन आपणाला, की तिथं आपले जे अतुल कृष्णन प्रभूजी आहेत ना आपले जे रविवारी आपल्याला चैतन्य महाप्रभूंच्या लीलांविषयी व्याख्यान देतात पहा. दर रविवारी सकाळी 8 वाजता जे असतं, तर त्यांनी तिथे ती लीला सांगून तिथं संकीर्तन केलं होतं पहा. म्हणजे आणि तिथे जे वडाचा पार आहे म्हणजे जिथं समाधी आहे तिथे त्या पारावर त्यांनी संकीर्तन केलं होतं आणि ती लीला आहे. तर ती सर्वांना ती लीला सांगून म्हणजे ती लीला जी आहे, तर ती सगळ्यांना सांगून तिथं संकीर्तन थोडा वेळ तिथं केलं होतं आणि अशा पद्धतीने म्हणजे ती लीला कशी घडली ह्याचं सगळ्यांना आम्हाला आस्वादन करायला मिळालं होतं. म्हणजे काय, की नवदीप परिसरात आजही म्हणजे काजीची जी समाधी आहे चांद काजीची, तिथे हिंदू यात्रेकरू सगळे जातात आपले आणि नतमस्तक होतात. म्हणजे काजीचे वंशज पण तिथे राहतात बरं का तिथे जवळ आणि म्हणजे तिथले हिंदू मुसलमान म्हणजे कोणीही या म्हणजे कधीही या संकीर्तनाला म्हणजे अगदी दंगली जरी घडल्या म्हणजे आता अराजक इतकं असतं तरी संकीर्तनाला कधीच विरोध करत नाहीत पहा. कारण त्याचं काय आहे तर चांद काजी आहे त्यांचे अत्यंत असे चांगले अनुयायी बनले आणि ही सगळी घटनेतून आपण काय शिकायचं तर वैष्णव भक्तांनी काय केलं पाहिजे तर आपण निर्भय भक्त बनलं पाहिजे. योग्य उद्देशाकरता आपण कुठलीही उपाययोजना करू शकतो पहा. म्हणजे जसा अर्जुन भगवान श्रीकृष्णांचा भक्त होता, हो की नाही? आणि भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीप्रित्य होतं. त्यांनी काय केलं? आक्रमकपणे युद्ध केलं. तसं म्हणजे जो भगवान श्रीकृष्णांचा भक्त आहे, तो कसा वैष्णव पाहिजे तो पलायनमध्ये म्हणजे आपण कसं पळून जातो परिस्थिती पाहून. आपल्याला कळत नाही, आपल्याला अज्ञान असतं काय करायचं परिस्थितीपुढे. पण वैष्णव भक्तांनी कसं पाहिजे? निर्भय पाहिजे. जसा हनुमान होता, प्रभू रामचंद्रांचा भक्त होता. त्यांनी रावणाला धडा शिकवण्यासाठी आपला क्रोध व्यक्त केला पहा. भगवंतांना संतुष्ट करणं हाच आपल्यासारख्या वैष्णवांचा सिद्धांत आहे.
आणि मग वैष्णव आपल्यासारखे जे आहेत ते स्वभावतः अहिंसक असतात, म्हणजे आपण कोणाला उपद्रव करत नाही, आपण अहिंसक असतो, शांत असतो, दैवी गुणांनी संपन्न असतो वैष्णव एखादा, हो की नाही? भगवंताची भक्तिमय प्रेममय सेवा करतो. पण एखाद्या अभक्तानी जर भगवान श्रीकृष्णांची किंवा त्यांच्या भक्तांची निंदा केली, तर वैष्णव कधीही अशी निंदा किंवा उद्धटपणा सहन करत नाही. ह्याचं हे उदाहरण आहे. म्हणजे हे आपण ह्याच्यातून शिकलो. म्हणजे काय, की आपण शक्य असेल तेव्हा, जेव्हा आपल्याला शक्य आहे तेव्हा आपण भगवंतांची निंदा असं करणारा कोणी असेल तर निश्चितच आपण तिथे योग्य ते, म्हणजे आपण निर्भयपणे योग्य ते आपण तिथं त्यांना वादविवाद करून आपल्याला शास्त्रांचं ज्ञान किंवा आपण प्रशिक्षित का होतं, तर आपल्याला योग्य तो दाखला देता आला पाहिजे. शास्त्राचा आधार देऊन तो त्यांच्याशी आपल्याला शास्त्रार्थ करून त्यांना ते पटवून देता आलं पाहिजे म्हणणं. आणि अशा पद्धतीनं निर्भयपणे योग्य ते आपण आचरण करून कृतीतून किंवा शब्दातून, म्हणजे वाणी माधुर्यातून आपले शब्द कसे पाहिजेत, कर्णमधुर पाहिजे. सत्यमितम प्रियंचे, जितकं जेवढं आवश्यक आहे तेवढंच सत्य, म्हणजे अनुद्वेग करम वाक्य सत्यमितम प्रियंचे. तर अशा पद्धतीनं जेवढं शक्य आहे तितकंच सत्य सांगून, की ज्यामुळं समाजाचं आणि त्या व्यक्तीचं कल्याण होईल, असा जो कार्य करतो निर्भयपणे तो म्हणजे वैष्णव. आणि अशा वैष्णव सिद्धांताचं आपण आचरण करायचं, हे या आपण लीलेतून शिकलो पहा. आणि असे वैष्णव बनण्याचे आपले प्रयत्न म्हणजे कृष्ण भावना चं आचरण करणं, त्यासाठी आपण आस्पायर होणं, त्यासाठी आपण आश्रय घेणं, म्हणजे गुरुपादाश्रय, शेल्टर होणं, म्हणजे शेल्टर चा फॉर्म भरतो आपण, दीक्षित होणं, हे त्याच्यातले प्रशिक्षित होण्याचे टप्पे आहेत. आणि हे वैष्णव सिद्धांताचं आचरण करून अशा खऱ्या अर्थाने कृष्ण भावनेचं जेव्हा आपण आचरण करतो, तेव्हा ती खऱ्या अर्थाने भगवान श्रीकृष्णांची केलेली आपण सेवा असते किंवा त्यांच्या चरणी समर्पित अशी आपली सेवा असते. हा माताजी. हरे कृष्ण. पुढची स्लाइड. हा, हे चांद काजी च्या घरामधले म्हणजे जाऊन त्यांनी जो शास्त्रार्थ केला, हा चांद काजी आहे. आणि मग हे इथे चैतन्य महाप्रभू आहेत आणि हे नित्यानंद प्रभू आणि हे सगळे पार्षद. आणि हे चांद काजी, हे जे वृक्ष आहे ना, आणि हे घर असंच्या असं आहे बरं का. चांद काजीची समाधी जिथं आहे ना, इथे, इथेच जिथं शास्त्रार्थ झाला म्हणजे तिथेच ती समाधी असते आणि हा वृक्ष पण आहे तिथे. आणि तिथं अशा पद्धतीने आजही लोक जातात. आणि बऱ्याचदा जेव्हा म्हणजे आपण म्हणतो ना, नगर प्रदक्षिणा असते, तर ती चांदकाजीच्या समाधी, म्हणजे ती जाता, म्हणजे जेव्हा मायापूर धामची नगर प्रदक्षिणा असते संकीर्तन करत, म्हणजे आता मी जेव्हा मायापूर धाम गेले होते तर अशी 5:30 वाजता, म्हणजे आपली आरती संपली, मंगल आरती संपली, नरसिंह आरती वगैरे सगळी झाली आणि त्यावेळेला 5:30 वाजता एक दिवस, म्हणजे गंगा, म्हणजे एक दिवस तिथून, म्हणजे मायापूरचं जे मंदिर आहे आपलं, तिथून प्रभात फेरीचं आयोजन केलं होतं, नगर प्रदक्षिणेचं, हरिनाम संकीर्तनाच्या. आणि ते तिथून चांदकाजीच्या समाधीवरून गंगा तीरावर नेलं, म्हणजे आम्ही गंगा तीरी गेलो अशा पद्धतीनं. म्हणजे अशा पद्धतीनं आपले गुरु महाराज पण नियोजन करतात, किंवा आपली जर मायापूर धाम यात्रेला आपल्याला कधी जायचा म्हणजे योग आला तर निश्चित जा, आपल्याला ह्या सगळ्या आनंदाचं आस्वादन करता येईल पहा. असं सुंदर पद्धतीनं आपल्याला म्हणजे भक्तिमय प्रेममय सेवेचा आनंद घेता येऊ शकतो. आता पुढे जाऊ आपण. हां, इथे त्यांचं कशा पद्धतीनं चर्चा झाली. मग इतके हजारो 1,00,000 लोक होते मशाली घेऊन आणि ते सगळं चित्र आहे. मग त्यांनी घाबरून कसा बाहेर आला आणि ती चर्चा केली, हे सगळं चित्ररूपात आहे इथे मांडलेलं. मग आता पुढे जाऊ आपण. हां. मग आता जे जगन्नाथ जी आहेत, म्हणजे जगन्नाथपुरीला जेव्हा गेलं, जेव्हा चैतन्य महाप्रभू गेले, तर त्यावेळेला म्हणजे कशा पद्धतीने म्हणजे त्यांचे भाव होते आणि तिथे कशी लीला घडली, तर ते सगळं आता इथे वर्णन आहे. तर हे आपण समजून घेऊया. म्हणजे भगवान जगन्नाथांच्या दर्शनाच्या वेळची ती लीला आहे. आता महाप्रभूंनी पुरीमध्ये जगन्नाथ मंदिरात प्रवेश केला बरं का. मग ते भावविभोर झाले असे. आणि त्या मंदिरातील फरशीवर, म्हणजे तिथे चित्रात पहा, ते असे म्हणजे अचेतन अवस्थेत पडले. म्हणजे ती भावविभोर अवस्था होती. तर ती का अवस्था होती? तर त्यांचा प्रेमभाव आहे, तो दिव्य प्रेमभाव. म्हणजे आता आपण समजून घेतलंय आंतरिक कारणामध्ये, की महाप्रभू जे आहेत, तर ते राधा राणींच्या भावामध्ये आहेत.
म्हणजे त्यांचा आश्रय आहेत राधा-राणी आणि त्यांच्या भावामध्ये त्या प्रेम आणि भावामध्ये आहेत. आणि इथं भगवान कृष्ण जे आहेत, तर ते कोणाचं भगवान स्वयं कृष्ण म्हणजे जे आहेत, म्हणजे तो विषय आहे त्यांचा. मग त्यामुळं ते जे भाव आणि प्रेम आहे, तर भगवान श्रीकृष्णांना म्हणजे ह्या भावामध्ये म्हणजे राधा-राणीच्या भावामध्ये म्हणजे ते जेव्हा पाहतात प्रथम त्यावेळेला त्यांची जी म्हणजे जी नजरानजर होते भगवान श्रीकृष्णांच्या स्वरूपात असलेले अर्चविग्रहातले कृष्ण आणि भगवान चैतन्य महाप्रभूंच्या रूपात असलेले राधा-राणींच्या भावात असलेले चैतन्य महाप्रभू ह्यांचं जेव्हा म्हणजे दृष्ट म्हणजे होते म्हणजे दृष्टादृष्ट होते किंवा आपण नजरानजर होते, तर त्यावेळेला काय होतं, तर ते भावविभोर होतात आणि त्यामुळं ते अशा दिव्य प्रेमामध्ये आणि दिव्य प्रेमभक्ती किंवा दिव्य प्रेम भावामध्ये ते स्थित असल्यामुळं ते तिथे अचेतन अवस्थेमध्ये त्या फरशीवर म्हणजे पडतात. मग हे जेव्हा सार्वभौम भट्टाचार्य पाहतात, ते एक महान पंडित असतात बरं का, तिथं ते उपस्थित होते हे पाहायला. हे सगळे पंडित जमले होते तिथं ते उपस्थित होते. मग त्यांना म्हणजे त्यांनी जाणलं की मंदिरात प्रवेश करता क्षणी महाप्रभूंनी ते पाहिलं आणि ते अचेतन झाले. का तर त्यांना ते सगळा 100 वर्षापूर्वीची त्यांची भेट आठवली म्हणजे भगवान श्रीकृष्णांना. भगवान श्रीकृष्णच आहेत ना प्रभूंच्या स्वरूपात आणि राधा-राणींच्या भावात असल्यामुळं तो भाव 100 वर्षांपूर्वीची जी भेट आठवली आणि तो भाव त्यांना आठवला आणि त्यामुळे ते भावविभोर झाले. आणि कृष्णांना पाहून कारण भाव कोणाचा आहे? राधा-राणींचा आहे. मग राधा-राणी जेव्हा कृष्णांना पाहतात त्यावेळेला अशा पद्धतीनं भावविभोर होणं अपेक्षितच आहे आणि त्यामुळं ते भावविभोर झाले होते. ही प्रेमभक्ती होती त्यांची पण हा सगळं आणि त्यामुळे ते अचेतन झाले होते. मग सार्वभौम भट्टाचार्य हे कोण होते? तर ओरिसाचा जो राजा आहे तिथला प्रतापरुद्र त्याचे ते पुरोहित होते. त्याने ते पाहिलं. मग ही काही साधारण गोष्ट नाही त्याला लक्षात आली. मग आता भगवान चैतन्य महाप्रभू कसे होते ते तरुण असल्यामुळे त्यांची कांती म्हणजे अशी एकदम आकर्षित अशी एकदम गौर वर्णाचे ते स्वयं कृष्ण आहेत राधाराणीच्या रंगामध्ये गौर वर्णाचे आहेत म्हणजे आपण म्हणतो ना त्यांच्याविषयी की म्हणजे ते कसे आहेत तर गौर वर्णाचे आहेत राधाराणींच्या वर्णाचे आहेत अत्यंत सुंदर आहेत दिसायला हो की नाही आणि मग असे जे श्रीकृष्ण आहेत तर त्यांना म्हणजे पाहून आणि त्यांच्याकडे आकर्षित झाले हे जे हे जे सार्वभौम भट्टाचार्य जे आहेत त्यांना आश्चर्य वाटतं म्हणजे असा इतकी जी सुंदर कांती असलेला तरुण म्हणजे असा जो आहे कोण आहे असं त्यांना वाटलं आणि अशी दिव्य म्हणजे समाधी अवस्थेत जाणं तर त्या काळात फार दुर्मिळ होतं आणि हे अत्युच्च श्रेणीची म्हणजे भक्तीचं प्रदर्शन आहे हे त्यांनी जाणलं बरं का मग आता हे भौतिक अस्तित्वाचे पूर्ण त्यांना विस्मरण झालंय आणि आध्यात्मिक स्तरावर म्हणजे ते स्थित झालेत हे सगळं त्यांना लक्षात आलं म्हणजे एखादा मुक्तात्माच असतो म्हणजे असा की जो अलौकिक भाव असा प्रदर्शित करेल हे त्यांनी सगळं जाणलं कारण ते पंडितच होते प्रकांड पंडित होते सार्वभौम भट्टाचार्य म्हणजे ते कोणी साधे नव्हते त्यांना सुद्धा भरपूर म्हणजे त्यांच्या ठाई विद्वत्ता होती आणि ज्ञान होतं आणि मग दिव्य शास्त्रांचा अभ्यासामुळेच एखाद्याकडे दिव्य ज्ञान असेल तरच त्याला समजेल हे समजलं म्हणजे त्यांनी बांधलेला कयास किंवा अंदाज हा बरोबर होता पण आता या संन्यासाला मुळीच त्रास देऊ नका असं त्यांना एक साधे संन्यासी वाटले पण हा कोणीतरी दिव्य असेल असं वाटलं हे सगळा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांनी त्या रक्षकाला सांगितलं मंदिराच्या की ह्या संन्यासाला बिलकुल त्रास देऊ नका आणि सांगितलं त्यांनी की ह्या संन्यासाला माझ्या घरी घेऊन ये हे पण सांगितलं आणि मग त्याच्या अचेतन अवस्थेचं म्हणजे मी निरीक्षण करू शकेन मग त्यांनी काय केलं की त्याचा श्वास चालू आहे ना, त्याच्या हृदयाची धडधड चालू आहे ना, म्हणजे नाकाजवळ असं हात नेऊन श्वास चालू आहे का पाहिलं. मग त्याच्या हृदयाचं ठोके ऐकायला येतात का पाहिलं. म्हणजे त्याची अचेतन अवस्था आहे त्याचं निरीक्षण करायचं त्यांनी ठरवलं आणि ते केलं अशा पद्धतीने. आणि मग म्हणजे ते संस्कृतचे असे प्रकांड पंडित होते आणि ते अशा म्हणजे जे वेदाध्ययन चालायचं तिथं ते म्हणजे शिकवायचे पण संस्कृत. आणि म्हणून म्हणजे त्यांना खूप म्हणजे विद्वान मानलं जायचं. विद्वत्ता होती त्यांच्या अंगी. मग आता असा विद्वान महाप्रभूंच्या दिव्य लीलांचं सखोल परीक्षण करीत होता पहा. म्हणजे कशी लीला आहे.
म्हणजे कित्येकदा काय होतं, तर ते का करत होते, तर कित्येकदा ढोंगी लोक असतात किंवा भोंदू असतात, तर ते काय करतात, तर ते नाटक करतात अशा पद्धतीनं अचेतन होण्याचं, म्हणजे भोंदू असतात ते असे, आणि ते स्वतःला भगवत भक्त अशा पद्धतीने देखावा करतात. म्हणून अशा अज्ञानी जनतेसमोर, म्हणजे समोर ते देखावा करतात, ढोंग करतात आणि अज्ञानी जनतेला फसवतात. आणि असं काही होऊ नये म्हणून ते आणि त्यांच्याकडनं काय करतात, मग अशा अज्ञानी जनतेला फसवलं तर ते फसवून तेवढ्यावरच थांबत नाहीत ढोंगी धूर्त लोक, तर लाभ मिळवतात, द्रव्य किंवा म्हणजे अशा पद्धतीनं त्यांना लुटतात. तर हे सगळं माहित होतं आणि श्रीकृष्णांच्या लीलांची अशी म्हणजे बाह्य लीलांची किंवा अशा बाह्य लीलांची नक्कल करणारे, मीच कृष्ण आहे असे म्हणणारे पण बंधू असतात, आणि त्यांचा कृष्णांचा अत्यंत दिव्य स्तरावरचा मी भक्त आहे, अत्यंत असा कृष्णांची याच्यावर कृपा झाली असं देखावा करणारे, ढोंग करणारे पण भक्त असतात, हे ते जाणत होते. आणि म्हणून त्यांनी काय केलं, त्यांची परीक्षा केली. मग आता भट्टाचार्यांसारखे विद्वान लोक त्यांना ओळखू शकतात, हो की नाही? मग असा बंधू पुरुष आढळला तर ते त्याचा म्हणजे तात्काळ त्याग करा असं लोकांना सांगू शकतात. मग आता भगवान श्री चैतन्य आहे, तर त्यांची भट्टाचार्यांनी काय केलं, शास्त्रातली सगळी लक्षणं त्यांनी अभ्यासली. त्यांना शास्त्रातली लक्षणं माहित होती की असं अचेतन झालं, समाधी अवस्थेत जर एखादा व्यक्ती गेला तर त्याची कुठली लक्षणं असतात. मग महाप्रभूं जे आहेत, तर त्यांचं त्यांनी विद्वान म्हणून अशा पद्धतीनं सगळं परीक्षण केलं. मग त्यांच्या पोटाची हालचाल होते का, हृदयाचे ठोके होतात का, पडतात का, म्हणजे आपला जेव्हा श्वास होतो तेव्हा पोट पोट जे असतं त्याची पण हालचाल दिसते पहा. मग तर हृदयाचे ठोके पडतात का, श्वासाचं निरीक्षण होतं का, सगळं पाहिलं. आणि मग महाप्रभूंची त्यांनी नाडी पण परीक्षा केली. आणि मग त्यांना आढळलं की सगळी कार्य, शारीरिक कार्य थांबलेली आहेत. मग नागपुड्यांसमोर त्यांनी काय केलं, कापूस धरला. आणि श्वासोच्छ्वास चालू आहे की नाही पाहिला. आता कापसाचे तंतू म्हणजे हलत होते. हां, मग त्यांना समजलं की महाप्रभूंची समाधी ही खरी-खुरी आहे, म्हणजे वास्तविक आहे. आणि मग मग त्यांनी काय केलं, शास्त्रोक्त विधीप्रमाणे उपचार केले. म्हणजे चैतन्य महाप्रभू जे आहेत, तर त्यांना आता शुद्धीत आणलं पाहिजे, समाधी लागली आहे, तर अशा पद्धतीनं त्यांनी प्रयत्न करूया असं ठरवलं. मग काय करायचं? मग त्यांना तोपर्यंत ही बातमी भक्तांपर्यंत पोहोचली. मग भक्तांनी त्यांना सांगितलं की हरिनाम संकीर्तन केलं तर ते शुद्धीवर येतात. कारण चैतन्य महाप्रभू असे जेव्हा भावविभोर व्हायचे, तर त्यावेळेला हरिनाम संकीर्तन करायला त्यांनी आपल्या भक्तांना आधीच सांगितलेलं होतं. तर भक्तांना माहित होतं, पार्षद जे होते किंवा त्यांचे सहकारी जे होते मंडळीमधले, त्यांच्या संकीर्तन मंडळी, तर त्यांनी काय सांगितलं, आता तुम्ही हरिनाम संकीर्तन करा, मग ते शुद्धीवर येतील. मग सार्वभौम भट्टाचार्यांना काही माहिती नव्हतं, हे चैतन्य महाप्रभूंचा काही परिचय नव्हता. मग त्यामुळे त्यांना हे काही ज्ञान पण नव्हतं. मग भट्टाचार्यांना काय केलं, जेव्हा मंदिरात जेव्हा ते महाप्रभू दिसले, तेव्हा त्यांना ते यात्रेकरूच किंवा संन्यासीच वाटले होते. मग जेव्हा त्यांचं हरिनाम संकीर्तन केलं, तेव्हा चैतन्य महाप्रभू पुन्हा आपल्या मूळ स्थितीमध्ये आले. म्हणजे अशा पद्धतीने सार्वभौम भट्टाचार्य जे आहेत, तर त्यांना महाप्रभूंच्या विषयी ज्ञान झालं. मग आता तो यात्रेकरूंना ज्या सांगितलं, त्याचं नाव गोपीनाथ आचार्य. त्यांनी सांगितलं की म्हणजे तो गदाधर पंडितांच्या परिचयाचा होता. आणि सार्वभौम भट्टाचार्य जे होते, त्या गोपीनाथ आचार्याचे मेव्हणे पण होते. आणि त्यांनी सांगितलं की महाप्रभू जेव्हा अचेतन अवस्थेत असतात, तेव्हा संकीर्तन केलं, हरिनामाचा गजर केला की महाप्रभू शुद्धीवर येतात. मग महाप्रभूंना ते घेऊन गेले घरी. समाधी अवस्थेतच असे ते होते तेव्हा उचलून. सार्वभौम भट्टाचार्य घेऊनच गेले होते. आणि मग तिथे हे सगळे गदाधर पंडित हे सगळे आले. आणि मग त्यांनी हरिनामाचा सगळ्यांनी मोठा गजर केला. आणि तो गजर ऐकल्यावर महाप्रभू शुद्धीवर आले. आणि मग भट्टाचार्यांनी नित्यानंद प्रभू आणि सगळ्यांचं स्वागत केलं. आणि मग त्यांचा पाहुणचार स्वीकारण्याची प्रार्थना केली. मग महाप्रभू, त्यांचे पार्षद हे सगळे समुद्र म्हणजे जे आहे तर तिथं तटावर स्नानासाठी गेले. आणि मग भट्टाचार्यांनी काशीनाथ मिश्र जे आहेत त्यांच्या घरी त्यांच्या राहण्या जेवण्याची म्हणजे व्यवस्था केली. आणि गोपीनाथ आचार्य जे त्यांचे मेव्हणे होते, त्यांनी सुद्धा त्यांना मदत केली. अशा पद्धतीनं त्यांची म्हणजे त्यांच्यामध्ये चर्चा झाल्या सगळ्या. शास्त्रार्थ झाले, महाप्रभूंच्याकडनं त्यांनी मार्गदर्शन घेतलं. आणि महाप्रभू हे स्वतः पुरुषोत्तम भगवान आहेत.
हे भट्टाचार्य सिद्ध करू पाहत होते बरं का आता. आणि महाप्रभू हे केवळ महान भक्त तर नाही, तर ते भगवान आहेत असं त्यांना वाटत होतं. आणि म्हणजे शास्त्राधार करून. तर ते त्यांना फक्त त्यांची काही भाबडी भावुकता नव्हती, तर खरोखर अधिकृत शास्त्रांच्या आधारावर सार्वभौम भट्टांनी हे सिद्ध केलं शास्त्रार्थ करून, की हे भगवत अवतार नाहीये, तर हे भगवान स्वतः आहेत श्रीकृष्ण. अधिकृत शास्त्राद्वारे ठरवलं जातं, की भगवान म्हणजे आहेत की नाहीत म्हणजे. त्याचे सुद्धा मार्गदर्शन सनातन गोस्वामींना चैतन्य महाप्रभूंनी केलंय, की भगवत अवतार किंवा भगवान स्वयं मनुष्य अवतारात येतात, तेव्हा त्यांना कसं ओळखायचं, यासाठी शास्त्राचा आधार काय आहे, हे सगळं मार्गदर्शन सनातन गोस्वामींना म्हणजे वेगवेगळं मार्गदर्शन 2 महिने केलं. त्याच्यामध्ये त्यांनी हे देखील केलेलं आहे पहा मार्गदर्शन. तर हे सगळं शास्त्राचा आधार कसा घ्यायचा हे सगळं सार्वभौम भट्टाचार्यांनी प्रयत्न केले सिद्ध करण्याचे त्याद्वारे. आणि अशा पद्धतीने म्हणजे त्यांनी श्रीकृष्णचे जे अवतार असलेले महाप्रभू आहेत त्यांचं सर्व आदरातिथ्य केलं पहा. आणि त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा केली. आणि अशा पद्धतीनं म्हणजे आपण कलियुगामध्ये शास्त्रांचा आधार घेतल्याशिवाय म्हणजे ह्याच्यातून आपण आता काय शिकायचं, काय धडा घ्यायचा, तर कलियुगामध्ये आपल्यासारखे जे सामान्य आहेत, ते पतित आहेत, शूद्रातिशूद्र आहेत. म्हणजे आपल्या बऱ्याचदा अशी अवस्था होती म्हणजे होते, की काही माथेफिरू असतात किंवा काही मूर्ख लोक असतात. अशा पद्धतीनं आपण वागतो. पण आपण शास्त्राचा आधार घेतल्याशिवाय, प्रामाणिक शास्त्राचा आधार घेतल्याशिवाय म्हणजे आपण कधीही म्हणजे असा जो म्हणजे आहे शास्त्रानुसार म्हणजे किंवा शास्त्रांसंमत म्हणजे असं जर असेल एखाद्याचं आचरण किंवा त्यांचा आधार घेतल्याशिवाय कधीही कुठला अवतार आहे तो म्हणजे आपण मान्य करू नये. म्हणजे यासाठी आपल्याला ह्या लीलेतून भगवान श्रीकृष्णांच्या जे लीला आहेत त्या आपल्याला काही शिकवण्यासाठी घडल्यात, शिकवण देण्यासाठी घडल्यात. अशा फक्त लीला करून त्यांचे चमत्कार नाही करायचे होते त्यांना. तर भगवंतांच्या या लीलेतून आपण शिकायचंय, की आपल्यासारख्या सामान्यांनी कसलाही मागचा पुढचा विचार न करता कुणीही येईल आणि म्हणेल, की मी श्रीकृष्णांचा अवतार आहे. तर अशा शास्त्र आधार न घेतल्याविना असे तथाकथित जे अवतार निर्माण झालेले आहेत कलियुगामध्ये तर ते सगळ्या आहेत. तर त्यांना शास्त्रांचा आधार असल्याखेरीज आपण मान्य करू नये. हे आपण ह्या लीलेतून शिकतो पहा. मग असे अनेक अवतार आता आपण कलियुगामध्ये पाहतो पहा. पण जिथं शास्त्र आधार आहे असाच अवतार आपण मान्य केला पाहिजे आणि हे आपण शिकायचं. सार्वभौम भट्टाचार्य किंवा गोपीनाथाचार्यांनी म्हणजे अशा मूर्ख भावुकपणाचं कधीच नाही अवलंबन केलं. तर त्यांनी महाप्रभूंच्या भगवत स्वरूपाला शास्त्राच्या बळावर स्थापित करायचा प्रयत्न केला पहा. आणि असा जेव्हा प्रयत्न होतो तेव्हा तो खरा भक्त असतो. म्हणजे त्यांनी जाणलं होतं पण लोकांसमोर त्यांनी कसं शास्त्राच्या आधारावर आपल्या विद्वत्तेचा उपयोग काय केला सार्वभौम भट्टांनी, तर शास्त्राच्या आधारावर कसा भगवान चैतन्य महाप्रभू हे जे स्वरूपात आहेत ते कसे भगवंताचे अवतार आहेत हे लोकांना पटवून दिलं सामान्यांना. आणि त्या म्हणजे अशा पद्धतीने त्यांना म्हणजे सामान्य जनांना लोकांना भगवंतांच्या भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये त्यांनी आणण्याचा त्यांचे भक्त बनून प्रयत्न केला. मग महाप्रभूंनी भट्टाचार्यांकडून म्हणजे वेदांतावर उपदेश ग्रहण करायचं मान्य केलं बरं का. म्हणजे आता ते वेदांती होते. मग त्यांच्यातली चर्चा कशी झाली पहा. मग दोघं जगन्नाथ मंदिरात स्थानापन्न झाले. मग भट्टाचार्य 7 दिवस सतत बोलत होते. महाप्रभूंनी त्यांना एकदाही नाही थांबवलं. सगळं ऐकलं त्यांचं आणि त्यांच्या मुखातून चकार शब्द निघाला नाही. आणि मग हे पाहून भट्टाचार्यांच्या मनात संशय आला. मग त्या महाप्रभूंना प्रश्न विचारला, की तुम्ही माझ्या वेदांताविषयी स्पष्टीकरणाविषयी तुम्ही प्रतिक्रिया का देत नाही? म्हणजे काही रिस्पॉन्स का देत नाही? असं त्यांना वाटलं. हे चुपचाप कसं ऐकतायत? म्हटल्यावर भट्टाचार्यांच्या मते म्हणजे जे काही वेदांत ते ऐकत होते तर ते कुठला होता तर शंकर संप्रदायातील म्हणजे शंकराचार्यांच्या नुसार म्हणजे जसे वेदांती शंकर संप्रदायाचे असतील तर ते त्यानुसार त्यांना शिकवण दिली जाते वेदांताची. तर त्यानुसार ते चर्चा करत होते. मग हे सगळं जे म्हणजे अध्ययन आहे शंकर संप्रदायातील वेदांती किंवा कुठलेही असो. तर जे कोणी व्यास जे आहेत व्यास मुनींच्या आदेशाचं पालन करत नाहीत. मग ते त्यांनी किती पण वेदांच्या विषयी चर्चा केली आणि शास्त्रार्थ केला तरी तो व्यर्थच असतो. आता ह्या लीलेतनं हे शिकायचंय आपण. म्हणजे आपण व्यासदेवांनी काय सांगितलं भगवंतांची भक्तिमय प्रेममय सेवा कशी करायची ह्यासाठी लीला भागवत ग्रंथाच्या स्वरूपात आणि भगवंतांचे उपदेश आपल्यासाठी प्रस्तुत केलेत. मग या लीला आणि उपदेशांच्या माध्यमातून आपण त्याचं आचरण करून त्या लीलेतून आपण ते
भगवंत जे आहे तर त्यांच्या लीलांच्या माध्यमातून, प्रसंगांच्या माध्यमातून आपण ते जोपर्यंत त्या आदेशांचं पालन करत नाही, ते सगळं श्रवण करून किंवा अध्ययन करत नाही, तोपर्यंत आपण ही वेदांची म्हणजे जे ज्ञान आहे त्यातलं, तर ती म्हणजे ती जी बडबड आहे वेदांचं अध्ययन, ती सगळी व्यर्थच ठरणार आहे. म्हणजे आणि असं महान तत्वज्ञानाचा त्याला मग कधी साक्षात्कारच होणार नाही पहा. म्हणजे व्यासदेवांनी स्वतः वेदांच्या वरचं भाष्य हे भागवत जे लिहिलंय, म्हणजे ज्याला भागवताचं ज्ञान नाही त्याला वेद समजणं कठीणच आहे. कारण भागवत म्हणजे काय आहे तर वेदांचं सार आहे. वेदांत सूत्रवरून भागवत ग्रंथ लिहिला गेलाय. मग भागवत ग्रंथामध्ये वेदांचं सार म्हणजे वेदातले उपदेश आहेत आणि हरिकथा आहेत. हरिकथा जी आहे तर त्यांची पुष्टी आहे त्याला. आणि मग म्हणजे काय दाखल्याच्या स्वरूपात ते कथा आहेत की त्यातून आपण तो बोध घेतो आणि त्या लीला आहेत भगवंतांच्या प्रत्यक्ष साकार झालेल्या. मग अशा ज्या लीला आहेत तर त्यांचा आधार घेतल्याशिवाय म्हणजे भागवत आपण म्हणजे त्यातलं ज्ञान घेतल्याशिवाय वेद समजणं कठीणच आहे. ती व्यर्थ बडबडच होईल. मग भट्टाचार्यांचं प्रकांड पंडित असल्यामुळे ही सगळी बडबड त्यांनी ऐकली आणि मग वेदांत्यांचा म्हणजे अशा पद्धतीनं त्यांनी उपहास केला ह्या प्रकांड पंडिताचा. आणि महाप्रभू जे आहे तर त्यांना ते म्हणाले बरं का, ते जे आहे सार्वभौम भट्टाचार्य, की तुम्हाला एखादा मुद्दा समजत नसला तर मला तुम्ही प्रश्न विचारा. मग भट्टाचार्यांना म्हणजे ते जे मौन ठेवलं होतं त्यांनी, तर त्यामागे त्यांना काय वाटलं ह्यांना काही समजतच नाहीये. पण ते सगळं ऐकत होते कारण ह्यांची ही व्यर्थ बडबड चालू आहे, हे त्यांनी जाणलं होतं. मग त्यांनी अशा पद्धतीने ह्या वेदांत्यांचं वेदांत म्हणजे वेदांती ज्ञान हे अशी व्यर्थ बडबड असतं म्हणून ते म्हणजे घडते त्यांच्या तोंडून. कारण त्यांना वेदांत खऱ्या अर्थाने समजलेलाच नसतो आणि हे सगळं चैतन्य महाप्रभू जाणत होते म्हणून ते शांत होते. म्हटल्यावर भट्टाचार्यांनी आपल्या मनातली गोष्ट आता तुम्ही मला सांगा असं सांगितलं. आणि मग महाप्रभू यांनी सांगितलं, की आता वेदांत सूत्रांचा म्हणजे जो अर्थ आहे तो त्यांनी त्यांना समजावून सांगितला. आणि मग वेदांत सूत्राची म्हणजे जी म्हणजे व्याख्या आहे तर ती म्हणजे बुद्धीला वाटेल तशी करणारे जे वेदांती आहेत त्यांच्यावर त्यांनी टीका केली आणि खरा शास्त्रार्थ त्यांनी सांगितला. आणि अशा वेद प्रमाणाला कुणीही नाही आव्हान देऊ शकत आणि त्याविषयी कुणी संशयही घेऊ शकत नाही. आणि असं जे वेद म्हणजे वेद प्रमाण आहे तर ते तुम्ही स्वीकारलं पाहिजे असं त्यांना सांगितलं. आणि मग त्यासाठी त्यांनी त्यांना वेगवेगळी उदाहरणं दिली. म्हणजे म्हणजे शंख आणि शेण हे दोन म्हणजे काय तर जीवांच्या असते म्हणजे शंख हे पण म्हणजे जीवाच्या अस्थितून बनलाय आणि शेण पण. म्हणजे पण म्हणजे एक आहे तर अस्थितून बनलाय आणि एक आहे ते विष्ठा. म्हणजे शंख हा अस्थी आहे त्या प्राण्याचा. जो शंख निर्माण होतो तो अस्थी म्हणजे हाडाचा भाग आहे तो. आणि शेण हे विष्ठा आहे म्हणजे गायीचं. पण आता वेद काय समजतो या दोन्ही घटकांना शुद्ध समजतो. म्हणजे काय की शास्त्रांच्या आधारावर म्हणजे लोक ही या वस्तूंना शुद्ध समजतात. मग हा शास्त्रातला भाव समजला पाहिजे. म्हणजे वेद जे आहेत म्हणजे तर ते त्यातलं जे तर्क आहे ते प्रमाणाशिवाय त्याला कोणी श्रेष्ठ नाही मानणार. आणि वेदांचा आदेश यथार्थ रूपामध्ये आपण कधी स्वीकारू शकतो जेव्हा प्रमाण देऊ जेव्हा. अशा पद्धतीनं त्यांनी शास्त्रार्थ केला आणि शंख आणि शेणाचं जे उदाहरण दिलं म्हणजे गायीचं शेण सुद्धा शुद्ध मानायचं आणि म्हणजे मानलं पाहिजे. म्हणून विद्वान ब्राह्मणाची विष्ठा म्हणजे अधिक शुद्ध मानायची असं नाही. हा तर्क अमान्य आहे, हो की नाही? म्हणजे ह्याच्यावरनं आपण काय शिकलो की गायीचं शेण शुद्ध म्हणून स्वीकारण्यात येईल. पण उच्च श्रेणीचा समजा ब्राह्मण असेल तर त्याची विष्ठा ही नाकारण्यात येईल. म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी त्याला उदाहरणं दिली आणि वेदांचे आदेश कसे स्वयंसिद्ध आहेत. जर कुणी मनुष्यानं त्याच्यात ढवळाढवळ करायचा प्रयत्न केला तर काय होईल ते तर म्हणजे त्याच्यासारखा मूर्ख तोच ठरेल असं त्यांनी सांगितलं. आणि अशा पद्धतीने म्हणजे वेदांत सूत्र जे आहेत तर ते कसे आहेत वेदांत सूत्र किंवा वेदातले उपदेश हे माध्यान्हीचा सूर्य कसा तळपत असतो असा स्वयंप्रकाशित सूर्य असे म्हणजे कोण आहेत तर वेद आहेत. आणि त्यातले उपदेश आहेत. आणि म्हणून स्वतःच्या कल्पनारूपी ढगांनी त्या सूर्याला कोणी आच्छादित करू नये असं सांगितलं. म्हणजे किती सुंदर भाषा आहे पहा. कल्पनारूपी ढग वापरून मानसिक
तर्काने कुणी आच्छादित करू नये. आणि वेद आणि पुराणाचं उद्दिष्ट एकच आहे, म्हणजे ते म्हणजे काय, भगवान श्रीकृष्णांना जाणणं, परमसत्याची अनुभूती करणं, परमसत्याचा साक्षात्कार करणं किंवा साक्षात्काराचा जो टप्पा आहे तो गाठणं. आणि असे जे भगवान आहेत, ऐश्वर्य म्हणजे सर्वश्रेष्ठ ऐश्वर्य, सर्वश्रेष्ठ शक्ती, सामर्थ्य, यश, सौंदर्य, ज्ञान, वैराग्य यांनी जे परिपूर्ण आहे, तर त्यांना जाणणं हे म्हणजे वेदांचा उद्देश आहे, असा त्यांनी शास्त्रार्थ त्यांना सांगितला. आणि तिथे तो वादविवाद संपला. अशी सुंदर लीला तिथे घडली. पहा, आता इथे आपण थांबूया. आपल्याला 5:30 होत आले. तर आपण आता या पुढच्या लीला आहेत त्या आपण पुढच्या शनिवारी आपण अभ्यासणार आहोत. ह्या ज्या लीला आहेत त्यांच्यामध्ये, ह्या चर्चेमध्ये आता कुणाला काही शंका असेल तर आपण विचारूया. माताजी मी रेकॉर्डिंग स्टॉप करू माताजी हा, आता? हा. हरे कृष्ण.